ऑलरेडी बोलतो. तर आज आपण आपत्ती व्यवस्थापन जोखीम जाणून घ्या या विषयावर बोलणार आहोत. तर मुळात सुरुवातच करायची जर झाली तर मुळात आपण आपत्ती व्यवस्थापन या विषयावर बोलतोच का, म्हणजे हा विषय आलाच कुठं, हा कधी तसा हा रोजच्या ह्याच्यातला तो विषय नाहीये. मग हा विषय म्हणजे आत्ता आपल्याला का ह्याची म्हणजे का जाणीव होतीये की हा विषयाबद्दल आपण बोललं पाहिजे. एनीबडी लाईक किंवा आपत्ती व्यवस्थापन, आपत्ती पहिल्या पण येत होत्या, आता पण येतात असं, म्हणजे की पण आता ह्याच्यावरती आपल्याला कार्यशाळा घ्यायची म्हणा किंवा हे करायची, ह्याची आता आपल्याला काय एवढी गरज पडते. गव्हर्नमेंट आता खूप मोठ्या प्रमाणावर ह्याच्यामध्ये सहभाग घेत आहे. तर आता ही काय आपल्याला एवढी गरज जाणवते त्याची. आपत्ती कधी येऊ शकते, कधी येऊ शकते आणि ती कोणावर येऊ शकते, आणि ती अनंत काळापासून, म्हणजे आत्ताच आपण बोलण्यासारखं काही नाही, आधी पण ते होत होतं. पण मग आत्ता आपण त्याच्यावरती अवेअरनेस वरती एवढा का फोकस करतो. लोकसंख्या वाढलेली आहे, फील्ड विस्तारित झालेला आहे. कारण आता रिस्क वेगळ्या वेगळ्या प्रकारचे, म्हणजे आधी आपण जे इमॅजिन पण करू शकत नव्हतो ह्या रिस्क, की आता तशा टाईपच्या रिस्क वाढलेले आहेत. लोकसंख्या बेसिकली पॉप्युलेशन डेन्सिटी वाढल्यामुळे आपल्याला काय झालं की आता त्याचा परिणाम खूप मोठा होऊ शकतो. म्हणजे आधी छोट्याशा जागे ह्याच्यामध्ये जर एक 5 जणांना 10 जणांना धोका असेल तर तो धोका 100 त्याच्या असा पट्टीत जात होतो. तर त्याच्यामुळे पण आता आपल्याला हा पण बघायला लागणार आहे की मग आता आपत्ती व्यवस्थापन हा विषय एवढा महत्वाचा का झालाय. एक छोटी गोष्ट सांगते तुम्हाला आपत्ती व्यवस्थापन हा विषय पण सुरू करायच्या आधी, की आपत्ती व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय. एका गावामध्ये एक मंदिर असतं छोटस नदीच्या काठाला, आणि नदीला पूर येतो. त्या मंदिराचे पुजारी असतात ते अतिशय देवभक्त, देव भोळे, देव वेडे, जे काय आपण म्हणू त्याच्यामध्ये त्या कॅटेगरीमध्ये येत असतात. आणि त्यांना अतिशय म्हणजे फार हे असतं त्याचं मंदिराबद्दल प्राईड ज्याला म्हणतो ना आपण, की तसं असतं की नाही बाबा हे मंदिर आता हे माझं आहे आणि मी इथे देवाची सेवा करण्यातच माझं सगळं आयुष्य घालवणार आहे. असं नदीला पूर येतो. पूर आल्यानंतर लोक म्हणायला लागतात की पुजारी बुवा चला आता आपल्याला बाहेर जायचं आहे, अरे नदीला हे पूर येणार आहे. ते म्हणतात नाही नाही, माझं जे काय व्हायचं असेल ते इथे होईल आणि मला देव वाचवेलच. तर त्यामुळे मी काही तुमच्या बरोबर येणार नाही. नदीचं पाणी वाढायला लागतं. नदीचं पाणी वाढायला लागतं की लोक गाव सोडून निघून जायला लागतात. तेव्हा सुद्धा ते लोक येऊन म्हणतात की पुजारी बुवा चला आता आपल्याला इथून निघायला पाहिजे, की इथं आपल्याला पाणी मंदिरापर्यंत गेलं तर पाणी ह्याच्यापर्यंत आले, पायरीपर्यंत आले, तर आता आपल्याला निघायला पाहिजे तिथून. इथे राहिलं तर आपण इथे अडकून जाऊ, आपल्याला इथे मदत मिळणार नाही. ते म्हणतात नाही नाही, माझा जर देव असेल आणि माझी जर भक्ती खरी असेल तर मला देव वाचले तेव्हा मी इथेच राहणार. मग पूर वाढतो 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 टोकापर्यंत होतो. मग त्यांनाही ते हे व्हायला लागतं. मग ते शेवटी जाऊन त्या कळसावर बसतात आणि ते थांबतात तिथे त्या कळसावर. वरतून हेलिकॉप्टर येतं. हेलिकॉप्टर म्हणतं तुम्ही हात द्या आम्हाला, आम्ही तुम्हाला रेस्क्यू करायला आलो, आम्ही तुम्हाला वाचवायला आलो आहे आणि तुम्ही चला. पण ते म्हणतात नाही नाही, आता मी काही इथून येणार नाही, कारण आता मला वाचवणारा फक्त देवच आहे असं. आणि मग त्यांचं त्या कळसावरून ते पाय घसरून पडतात, पाण्यात पडतात आणि मरतात. ते स्वर्गात जातात. स्वर्गातच जाणार पुजारी येतात. ते स्वर्गात गेल्यानंतर ते देव त्यांना विचारतो, ते देवाला भेटतात. ते म्हणतात अरे मी तुझं एवढं केलं आणि तू मला वाचवलं सुद्धा नाहीस, म्हणजे शेवटी मी असं पाण्यात पडून पाय घसरून गेलो, शेवटी मी असं पाण्यामध्ये ह्याच्यात. ते म्हणतात मी तर 3दा आलो होतो वाचवायला तुला. कळलं मर्म त्याच्यातलं, म्हणजे की देव म्हणतो मी तर तुला 3दा वाचवलं, म्हणजे 3दा मी तुला वाचवण्याची संधी दिली होती पण तू ती घेतली नाहीस, आणि मग नंतर देवाने मला मदत केली नाही, हे म्हणण्यात अर्थ आहे का असं. सो दिस इज क्रक्स अबाउट व्हॉट इज डिझास्टर मॅनेजमेंट. बेसिकली आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय. कितीतरी गोष्टी अशा आहेत की ज्या आपणच करू शकतो आपल्याला वाचवण्यासाठी म्हणा, आपल्या शेजारच्यांना वाचवण्यासाठी म्हणा, आपल्या कम्युनिटीला वाचवण्यासाठी. छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो. बट आपण ते करत नाही आणि मग देन वी पुट द ब्लेम ऑन समबडी एल्स. मग नंतर आपण कोणाला तरी म्हणतो की ह्याच्यामुळे झालं, त्याच्यामुळे झालं, असं झालं, तसं झालं, कॉर्पोरेशन हे करत नाही, महापालिका ते करत नाही. काय कोण करणार ह्याच्याबद्दल, मी काय करू शकतो. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन डिझास्टर मॅनेजमेंट. माझ्याकडे काय कॅपॅसिटीज आहेत, हाऊ कॅन आय सेव्ह माय सेल्फ. So this is the crux of disaster management. प्रेझेंटेशन कुठे लोड केलं, हे काढायचंय का. तर इकॉलॉजी फाउंडेशन म्हणून आमची संस्था आहे आणि आम्ही आमच्या संस्थेतर्फे आपत्ती व एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरण आणि आपत्ती व्यवस्थापन ह्याच्यावरती अवेअरनेसचे प्रोग्राम्स करतो. पर्यावरण आणि आपत्ती व्यवस्थापन हे विषय आम्ही अशासाठी निवडले की पर्यावरण आणि आपत्ती व्यवस्थापन हे एकमेकांपासून वेगळे नाही. पर्यावरणाला बघितल्याशिवाय आपण आपत्ती व्यवस्थापनाबद्दल बोलू शकत नाही.
आणि आपत्तीचं जर मेन कारण म्हणाल तर ते कुठेतरी ते पर्यावरणाच्या ह्याच्यामध्येच दडलेलं असतं. तर त्यामुळे हे दोन्ही विषय वेगळे नाहीत, ते एकमेकांच्या बरोबरच त्याला नेहमी समजून घ्यावे लागतात. तर बेसिकली डिझास्टर, आपत्ती म्हणजे मुळात काय? तर आपत्ती म्हणजे काय? तर आपत्ती ह्याच्यामध्ये युनायटेड नेशन्सनी त्याची डेफिनेशन अशी दिली आहे की कुठलंही हजार्ड म्हणजे कुठलीही दुर्घटना जी असेल ज्याच्यामध्ये मनुष्यहानी आणि ज्याच्यामध्ये वृत्तहानी म्हणजे आपले प्रॉपर्टीचे लॉस आहेत, म्हणजे मॅन अँड पीपल अँड प्रॉपर्टी असं आपण म्हणतो, ते दोन्ही ज्याच्यामध्ये लॉसेस आहेत त्याच्यामध्ये त्याला त्यांनी आपत्ती असं म्हणलेलं आहे. मग आपत्ती म्हणजे, आणि त्याला आता स्केल नाही, आता डे टू डे जर बघितलं आपण दोन टाईपच्या आपत्तीबद्दल बोलतो, रुटीन रिस्क आणि रेअर रिस्क म्हणतो. तर जसं भूकंप आहे, भूकंप ही रेअर रिस्क आहे, आपल्याला माहिती नाही ती कधी येणार आहे. पण देर आर रुटीन रिस्क. जर आपत्ती जाणून घ्यायच्या म्हणजे त्याचा फ्रेमवर्क फार इम्पॉर्टंट आहे की हे आपत्ती म्हणजे नेमकं काय. तर पुण्याचं जर उदाहरण घेतलं तर पुण्यामध्ये भूकंप किती आला आतापर्यंत आलेला नाही. ट्रेमर्स आपण लातूरच्या वेळेला आपण ट्रेमर्स झेलले, त्याच्यानंतर पण एक दोनदा ट्रेमर्स झेलले, यंग जनरेशनला माहित पण नसेल, पण ऍटलीस्ट ऑफ माय एज वी नो की आपण ट्रेमर्स तरी हे केलेले आहेत असं. बट तसा भूकंप आपण कधीच अनुभवला नाही. जरा लातूरने अनुभवलाय किंवा कोयनेने अनुभवलाय, तसा भूकंप आपण कधीच अनुभवला नाही. सो दॅट इज अ रेअर रिस्क. रेअर म्हणजे कधीतरी येणारी ती आपत्ती, म्हणून ती डेंजरस नाही का? तर ती आहे, ती जास्त डेंजरस आहे कारण त्याच्याबद्दल आपल्याला नॉलेजच नाही. आणि रुटीन रिस्क म्हणजे काय? तर भूकंपामध्ये कदाचित कधीतरी 2000 लोक मरतील कदाचित, पण आज गाडीच्या ऍक्सिडेंट्स मध्ये म्हणजे आपण रोड ऍक्सिडेंट जर बघितले ना तर त्याच्यामध्ये आपल्याकडे 2000चा आकडा आहे. 10 व्यक्ती रोज असा आकडा आहे आपल्याकडे. तर मग ही झाली रेअर रिस्क. म्हणजे मग वर्षाला जर 2000 जर असेल तर मग हा धोका नाही आहे, तर हा पण इक्विव्हॅलंट धोका आहे. फक्त त्याला आपण कॅटेगरायझेशन वेगळं वेगळं करतो कारण त्याच्यामध्ये इंटरव्हेन्शन म्हणजे आपल्याला जी मदत कार्य करायचं ते वेगळं वेगळं आहे, किंवा त्याच्यासाठी आपल्याला जे स्ट्रॅटेजीज प्लॅन करायचे ते वेगळे वेगळे म्हणून. पण धोका नाही असं नाही. तर तो ह्या दोन्ही आपत्ती आहेत म्हणून, एक रेअर आहे, एक रुटीन आहे, एक रोजच्या जीवनातली आहे आपल्या आणि कधीतरी येणारी आहे. दोन्हीही इक्विव्हॅलंटली महत्वाचे आहेत कारण दोन्हीमध्येही मनुष्यही आहे. आणि आपल्याकडे डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट आहे 2005 मध्ये. आपला डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट तयार झालेला आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला शासनाने गव्हर्नमेंटने आपल्याला हे दिलेलं आहे की हा ऍक्ट खाली, डिझास्टर मॅनेजमेंटच्या ऍक्ट खाली कुठलीही आपत्ती येऊ नये म्हणून जर कुठल्या गोष्टी करायच्या असतील किंवा त्याचं व्यवस्थापन कसं करायचं आहे, त्याच्यासाठी मदत कार्य कसं करायचं आहे, हे सगळं त्या ऍक्ट खाली घातलेलं आहे. आणि 2005 पासून आपल्याकडे तो ऍक्ट पण आहे जो सगळ्या महापालिकांना, सगळ्या नगर परिषदांना सगळीकडे हा ऍक्ट लागू आहे. तर आपत्ती म्हणजे काय? तर दोन प्रकारच्या आपत्तीबद्दल आपण बोलतो. एक असं नॅचरल डिझास्टर्स आणि एक असं मॅनमेड डिझास्टर्स. तर नॅचरल डिझास्टर्स म्हणजे अर्थक्वेक्स, भूकंप आला, पूर आला, फ्लॅशफ्लड्स आले. फ्लॅशफ्लड्स म्हणजे आपल्याकडे हे जे पटकन पाणी भरते ना पावसाळ्यामध्ये आता येतं ते, आणि मग ते पटपट सगळ्या सोसायटीजमध्ये, घरांमध्ये वगैरे शिरायला लागतं पाणी, थोड्या वेळासाठी असतं ते. तर ते फ्लॅशफ्लड झाले, लाइटनिंग आहे, गारपीट याचं आहे आपल्याकडे, आणि बायोलॉजिकल डिझास्टर्स ज्याचा आता आपल्याला खूप सारा आणि मोठा धोका पुण्याला सुद्धा आहे बायोलॉजिकल डिझास्टर्सचा. बायोलॉजिकल डिझास्टर्स म्हणजे कुठलं? आपल्याकडे जे साथीचे रोग होतात ना, चिकुनगुन्या आहे, डेंग्यू आहे, मलेरिया आहे, ज्याचा फार म्हणजे आता गेल्या 5-10 वर्षात पुणे फार होरपळून निघाले त्याच्याने. असं की म्हणजे एक एक घरामध्ये केसेस, प्रत्येक घरामध्ये आणि सगळ्या कॅटेगरीज मध्ये हे केसेस सापडतात. तर ह्या सगळ्याचा आपल्याला धोका आहे. ह्या टाईपचे ह्याला जे नॅचरल आहे त्याला आपण नॅचरल डिझास्टर्स म्हणतो. आणि मॅनमेड म्हणजे ज्याच्यामध्ये मनुष्याचं इंटरव्हेन्शन आहे त्याच्यामध्ये, की त्याच्यामुळे काहीतरी ते होऊ शकतं असं. तर त्याच्यामध्ये आहे आग आहे, राईट्स आहेत, केमिकल आणि न्यूक्लिअर अँड इंडस्ट्रियल हजार्ड्स आहेत. पुण्याला आणि पीसीएमसीला स्पेशली आपल्याला सगळंच माहिती आहे. आपल्याकडे मोठा रेड झोन आहे पीसीएमसीला. बिल्डिंग कोलॅप्स आहे, बिल्डिंग्स पडायचे आपल्याकडे खूप मोठा धोका आहे बरं का. कारण बऱ्याच आपल्याकडे ज्या इमारती जर आपण बघितल्या तर त्या नियमाप्रमाणे बांधलेल्या नाहीयेत. खूप साऱ्या म्हणजे ज्याच्यामध्ये परमिशन हा एक भाग झाला त्याच्यातला, पण त्या म्हणजे नियमावली फक्त एक भाग झाला, पण बाकी पण त्याची स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी म्हणा किंवा त्याची डिझाईन म्हणा, त्याच्यामध्ये पण इमारती पडण्याचा पण धोका आपल्याकडे आहे. जुन्या इमारती आहेत आपल्याकडे. मग त्याच्यानंतर रोड ऍक्सिडेंट्स आपल्याला कॉमन आहे आणि त्याचा आकडाही खूप मोठा आहे आपल्याकडे. रेल्वे ऍक्सिडेंट्स आहेत, पाण्यामुळे वॉटरवेजचं एवढं ऍक्सिडेंट्स नाही आपल्याकडे, पण एअरवेज ऍक्सिडेंट्स आहे कारण आपल्याकडे लो फ्लाइंग झोन आहे. आपल्याकडे आता एअरपोर्ट्स पण 2 होतील. एक आपलं आत्ताचे जे एअरपोर्ट आहे ते नवीन आता जे येणार आहे ते. टेररिझमचा धोका तर आपण ऑलरेडी अनुभवलेला आहे. जर्मन बेकरीची केस झाली, जंगली महाराज रोडवर
बॉम्बस्फोट होईपर्यंत आपल्याला बॉम्बस्फोट होईल पुण्यात असं वाटलं नव्हतं. जर्मन बेकरी सुद्धा कॅम्पमध्ये असा एक विचार होता तेव्हा. पण आता जर्मन बेकरी आहे, जंगली महाराज रोडवर जेव्हा बॉम्बस्फोट झाला तेव्हा आपल्याला लक्षात आलं की टेररिझमचा पण धोका आहे आपल्याला. आणि कम्युनल राईट्स आणि स्टॅम्पेड्स जे आता भीमा कोरेगावला झालं. तर म्हणजे ह्या अशा बऱ्याच ह्याच्या बेसिकली हे कॅटेगरायझेशनसाठी की नॅचरल पण आहेत धोके आपल्याला आणि मॅनमेड पण धोके तितकेच आहेत. तर आपत्ती व्यवस्थापन म्हणजे मुळात काय, म्हणजे काय हे बोलतं की त्याच्यामध्ये 3 भाग असतात. एक असतं प्रिपेअर्डनेस, मिटिगेशन, रिकव्हरी आणि रिस्पॉन्स. ह्याला आपण म्हणतो आपत्ती व्यवस्थापन सायकल, म्हणजे हे चक्र आहे आपत्ती व्यवस्थापनचं. ज्याच्यामध्ये की एखादी जर दुर्घटना घडली तर पहिलं काय होतं, तर जसं आपण माळेन झालं. माळेन झाल्यानंतर काय काय झालं पहिल्यांदा, तर पहिल्यांदा कुठलीही दुर्घटना झाली, आग लागली फॉर एक्झाम्पल, तर आग लागली काय करतो, पहिल्यांदा आपण पाणी टाकतो. सो व्हॉट इज दॅट, दॅट इज रिस्पॉन्स. तर रिस्पॉन्स कोण कोण करतं, तर फर्स्ट रिस्पॉन्डर्स आर युअर नेबर्स. तुमच्या आजूबाजूला घरातले शेजार पाजारचे जे कोण आहेत ते फर्स्ट रिस्पॉन्डर्स असतात. त्याच्यानंतर आपण फोन करतो, फायर ब्रिगेड येते, हे येतं, तेव्हा द सेकंड रिस्पॉन्डर्स, पण ते सगळं रिस्पॉन्स मध्ये येतं. त्याच्यानंतर आपण जीव वाचवण्याचा पहिला प्रयत्न करतो, दुसरा प्रयत्न आपण प्रॉपर्टी वाचवण्याचा करतो. असं हे झालं रिस्पॉन्स मधला भाग सगळा. जसं माळेन झालं, माळेन झाल्यानंतर पहिलं काय झालं, कलेक्टर ऑफिसला जेव्हा फोन आले तेव्हा ते सगळी यंत्रणा आपली हल्ली, यंत्रणा हल्ल्यानंतर पहिल्यांदा रिस्पॉन्ड मध्ये काम झालं. एनडीआरएफ गेलं सगळं, त्याच्यातून माणसांना वाचवलं. पहिल्यांदा माणसं बरीचशी वाचलीच नाहीत, कारण जाईपर्यंत तसा उशीरच झाला होता. सगळं लँडस्लाईड होत होता, मोठा मड लँडस्लाईड होतं ते. तर त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण ते त्याच्यानंतर आपण प्रॉपर्टी तशी काही फारशी उरली नव्हती तिथे. मग त्याच्यानंतर त्याचं ती पूर्ण जी यंत्रणा आहे ती सगळी रिस्पॉन्स. त्याच्यामध्ये काय, तर आजारी लोकांना हॉस्पिटलमध्ये पोहोचवणं, कोणाला काही झालं असेल, आणि 2 टाईपचे ट्रॉमाज असतात. म्हणजे फिजिकल तर इंजुरी असतेच असते, ज्याच्यामध्ये शारीरिक इजा होते, पण मेंटल ट्रॉमा पण असतो. म्हणजे लोक घाबरलेले असतात, पॅनिक स्टेटमध्ये असतात, तर त्या लोकांचं सुद्धा औषध उपचार करणं आणि फिजिकली काय झालंय त्यांचं सुद्धा औषध उपचार करणं, हे सगळं रिस्पॉन्स मध्ये जातं. हे रिस्पॉन्सची यंत्रणा कुठपर्यंत काम करते, तर जे गेलेले आहेत त्यांच्यासाठी तो जो मास ब्युरियल ज्याला आपण म्हणतो ना, म्हणजे सगळ्या मृत्यूदेहांचा हे करणं, तिथपर्यंत आपण त्याला रिस्पॉन्सची स्टेज म्हणतो. रिस्पॉन्स झाल्यानंतर येते रिकव्हरीची स्टेज. रिकव्हरी म्हणजे जे आता राहिलेले लोक आहेत, उरलेले लोक आहेत, जे जिवंत लोक राहिलेत, तर त्यांच्या रिकव्हरीसाठी काय करतो आपण. जसं त्यांना हॉस्पिटलायझेशन आहे, त्यांच्यासाठी परत लहान मुलं असतील तर किती पटकन तुम्ही शाळा चालू करू शकता, किती पटकन तुम्ही त्यांना मेडिकल केअर देऊ शकता, हेल्थ केअर देऊ शकता, एज्युकेशनल केअर देऊ शकता. हे सगळं आपण रिकव्हरीमध्ये, म्हणजे आपलं उद्देश हे असतं की पटकन ते नॉर्मलला कशी येतील हे बघणं, हा मुळात त्याच्यातला उद्देश असतो. तर ती सगळी आपली ती रिकव्हरी फेजमध्ये होती, की हे सगळं रिकव्हरी फेजमध्ये. रिकव्हरी फेजमध्ये जरुरी नाही की त्यांना घरदार सगळे परत लगेच होतात, ते होत नाही. तर त्यांच्यासाठी वेगळी सोय करायला लागते, घराची सोय करा, म्हणजे राहण्याची सोय करायला लागते, मेडिकल केअरची सोय करायला लागते, हेल्थ केअरची सोय करायला लागते, आणि एज्युकेशन ह्याची सोय करायला लागते. तर ती टेम्पररी असते, त्याच्यामध्ये पण फेजेस असतात. म्हणजे आपण तात्पुरती कुठली सोय करतोय, मग शाळांमध्ये करतोय का, मंदिरांमध्ये करतोय का, त्यांच्यासाठी जेवणाची सोय करतोय का, पाण्याची सोय करतोय का, इमिडिएट सोय झाली ती. तर हे सगळं रिकव्हरीमध्ये, आणि मग ती सोय पुढे कशी आपण परमनंट करू शकतो, तर तो भाग झाला रिकव्हरी मधला. जो एक कुठलीही आपत्ती किंवा कुठली दुर्घटना झाल्यानंतर एक महिन्यामध्ये ते सगळं चालू असतं. हे 2 महिने, हे पहिले 8 दिवसात, रिस्पॉन्स इज इन विदिन 8 days, व्हॉट एव्हर हॅपन्स विदिन 8 days. त्याच्यानंतर येतो तो भाग आहे तो मिटिगेशनचा किंवा रिहॅबिलिटेशन म्हणतो त्याला आपण, की रिहॅबिलिटेशन. आता हे जे सगळे लोक आहेत त्यांना काहीतरी परमनंट सोल्युशन देणं गरजेचं आहे. म्हणजे त्यांचे परत उद्योगधंदे चालले पाहिजेत, परत त्यांची घरं सेटल झाली पाहिजेत, शाळा कॉलेजेस सेटल झाले पाहिजेत त्यांचं, आणि त्यांना जे पण त्यांचा हे इजा जी झालेली आहे, शारीरिक इजा, त्याच्यावरतून त्यांना कसं काय तुम्हाला फिजिकली कॉम्पेन्सेशन कसं मिळेल, किंवा त्यांना परत घर कसे मिळतील, त्यांना तशा प्रकारचे लाईव्हलीहुड्स कसे मिळतील, हे सगळी यंत्रणा जेव्हा काम करते तेव्हा आपण त्याला रिहॅबिलिटेशन म्हणतो. मिटिगेशन मेजर्स मध्ये येतं ते. आणि त्याच्यानंतरची जी स्टेज उरते ना, ती आहे प्रिपेअर्डनेसची स्टेज. प्रिपेअर्डनेसची स्टेज ही फार महत्वाची आहे. आम्ही बोलताना, म्हणजे आम्ही आर्किटेक्चरमध्ये जेव्हा हे सगळं बोलतो तेव्हा आम्ही हे उलटं बोलतो की पहिलं तुम्ही प्रिपेअर्डनेस कसं कराल. पण रिस्पॉन्सची सायकल दुर्घटना घडल्यानंतरची घडते ती अशी आहे. आणि प्रिपेअर्डनेस म्हणजे काय, मग की आता झालं, जे झालं ते झालं, आता माळेन झालं ते झालं, नाव यू कॅनॉट रिडू माळेन, की आता परत तुम्ही अंडू नाही करू शकत कुठली गोष्ट, ती जी झाली. पण असं परत होऊ नये म्हणून आपण काय करू शकतो, सिलेंडर बस्ट झाला कुठेतरी, किंवा एखादं इलेक्ट्रिकलचं शॉर्ट सर्किट झालं, दुर्घटना आहे ती घडली, ती झाली, पण ती परत होऊ नये म्हणून आपण काय करू शकतो,
हे जे आहे ना हे प्रिपेअर्डनेस मेजरमध्ये येतं, जे केल्याशिवाय तुमची डिझास्टर मॅनेजमेंट, तुमचं आपत्ती व्यवस्थापन मुळात संपतच नाही. आणि म्हणून मग ह्याला शासनाचं हे लागतं. म्हणून त्याच्यासाठी आपण ऍक्ट केलेला आहे गव्हर्नमेंटनी, की हे सगळं कसं झालं पाहिजे आणि ते कसं क्रमाने केलं पाहिजे, कुठल्या पद्धतीने केलं पाहिजेत, आणि परत अशी दुर्घटना होऊ नये म्हणून. म्हणजे परत माळेन जर तिथेच बांधलं असतं तर त्याचा धोका परत होतच ना मड लँडस्लाईडचा. तर मग तुम्ही अजून आपण प्रिपेअर्डनेस म्हणजे परत ते होऊ नये म्हणून काय करू शकता, मग आपण अशी जागा शोधायची का. मग ते जे हे होतात म्हणजे लोक जे असतात त्यांना ते तिथे राहायचं असतंच, कारण त्यांच्या भावनिक अटॅचमेंट्स असतात तिकडे, इमोशनल अटॅचमेंट्स असतात ते सगळं. पण शासनाचं हे जे आहे की आपली लोक मरू नयेत ह्याच्यासाठी काम करणं हे आपलं कामच आहे ना. त्यामुळे परत तिथं ती जागा देणं ते योग्य नसतं. मग त्यांना अजून बेस्ट कुठे रिहॅबिलिटेट करू शकता आणि परत असं होऊ नये म्हणून काय करू शकता. पूर आला फॉर एक्झाम्पल, तर पूर जर परत येऊ नये, पूर येणार म्हणजे पूर आपल्या हातात नाहीये, पूर येणारच, पण लोकांना किंवा प्रॉपर्टीला परत डॅमेज होऊ नये म्हणून काय करू शकतात, तर दॅट कम्स अंडर प्रिपेअर्डनेस मेजर्स. तर एनडीएमएस विजन आपल्याकडे नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी आहे ह्याच्यासाठी, सेंट्रल गव्हर्नमेंटचं. त्यांचं विजन काय आहे, टू बिल्ड सेफर डिझास्टर रेझिलियंट इंडिया बाय होलिस्टिक, प्रोएक्टिव्ह, टेक्नॉलॉजी ड्रिव्हन अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट स्ट्रॅटेजी दॅट इन्व्हॉल्व्स ऑल द स्टेक होल्डर्स अँड फोस्टर्स अ कल्चर ऑफ प्रिव्हेन्शन, प्रिपेअर्डनेस अँड मिटिगेशन. म्हणजे हे जे सायकल आहे ते पूर्ण. पण डेव्हलपमेंट कशी पाहिजे. आता मी जो पहिला प्रश्न विचारला होता की आता आपण का बोलतोय आपत्तीबद्दल आता आपण काय बोलतोय, का आत्ताचा जो डेव्हलपमेंटचा जो स्पीड आहे तो 15 वर्षापूर्वी नव्हता. हा जो डेव्हलपमेंटचा स्पीड आहे हा जर मॅच करायचा असेल तर रामदास स्वामी कसं म्हणतात ना, समर्थ कसं म्हणतात की सावधान स्थिती काय आहे तुमची. सावधान स्थिती म्हणजे काय, सावधान स्थिती म्हणजे हे की ते पळून गेले कुठेतरी लग्नातून. सावधान स्थिती 3 आहे, तर बी अलर्ट. तर अलर्टनेस फार महत्वाचं, की आपण हे डेव्हलपमेंट करतोय, फास्ट डेव्हलपमेंट आहे, ही जी पेस आहे डेव्हलपमेंटची ही भयानक फास्ट आहे. पण त्याच्याबद्दल कुठेतरी आपण आपले प्रिपेअर्डनेस मेजर्स लक्षात घेतोय का, किंवा आपली जी रिस्क आहे ती मुळात आपण लक्षात घेतोय का, की ते प्रिपेअर्डनेस मेजरच्या पद्धतीने ही डेव्हलपमेंट मुळात करतोय का. ह्याच्यामध्ये आपण आपत्ती होणार नाही असं तर होऊच नाही शकत म्हणजे. आणि काय कधी होईल हे सांगताही येत नाही. त्याच्यासाठीच कॅटेगरीज पण केल्यात आपत्तीच्या, की नॅचरल आहे आणि मॅनमेड आहे. मग ह्याच्यामधलं कुठल्याही स्वरूपाची जर आपत्तीला जर आपल्याला केअर घ्यायचा असेल तर ह्या डेव्हलपमेंटमध्ये आपण ती कशी घेऊ शकतो. म्हणूनच शब्द वापरलाय की सेफ्टी इज मस्ट. 2 गोष्टी कमी झाल्या तर चालतील पण सेफ्टी फर्स्ट. म्हणजे इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये काम करणाऱ्या सगळ्यांना ते माहिती आहे की सेफ्टी शूज घातल्याशिवाय टाटा मोटर्समध्ये आज जाताच येत नाही. किंवा कुठल्याही फॅक्टरीमध्ये की तुम्ही सेफ्टी शूज नसेल तर यू आर आउट, तुम्ही येऊ नका. आज मीटिंग जरी तुमची असेल तर तुम्ही ती कॅन्सल मीटिंग, किंवा वी विल प्रोव्हाइड यू शूज बट यू हॅव टू वेअर असं. पण हे मोठ्या कंपन्यांमध्ये झालं. व्हॉट अबाउट द स्मॉल कंपनीज. तिथे काय आहे, तिथे काहीच नाही, हँड ग्लोव्ज नाही आहेत, पायात शूज नाही आहेत, इलेक्ट्रिशियन तसेच काम करतात, ते तसेच वेल्डिंग करतात. इंडस्ट्रियलचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर तो पण सेफ्टी. आता आपण डेव्हलपमेंट बद्दल बोलतोय. डिझास्टर रेझिलियंट या शब्दाचा अर्थ असा होतो की डिझास्टर्स येणार नाही आहेत का, तर नाही. कोणी छाती ठोकपण सांगू शकतं का की आपत्ती येणार नाही, आपण सांगूच शकत नाही. आपत्ती ही येणारच. मग रेझिलियन्स म्हणजे काय, तर ती कधीही जेव्हा आली तर त्याच्याबद्दल मला त्याच्याशी फाईट करायची ताकद माझ्यात आहे का. कॅन्सर फॉर एक्झाम्पल, कॅन्सरला दोन्ही आहे ना, प्रिव्हेन्शन पण आहे आणि हे पण आहे. कोणी असं म्हणलं की ही माझी लाईफस्टाईल आहे, ह्याच्याने असं होतं किंवा काय. कॅन्सर आता फार मोठी गोष्ट झाली. अगदी छोटी गोष्ट घ्यायची म्हटलं तर आता हे क्लायमेट चेंजचं होतंय. 2 ऋतू असतात ते बदलतात, त्याच्यामध्ये बरोबर सिनियर सिटीजन्सला, लहान मुलांना त्रास हा होतोच. कारण वल्नरेबिलिटी त्यांचीच सगळ्यात जास्त असते. तर ह्याच्यासाठी आपण काय उपाययोजना करतो ते फार महत्वाचं आहे. रेझिलियन्स म्हणजे काय, तर त्रास होणार नाहीये का, अजून सुद्धा तो होणारच आहे, पण तो होऊ नये किंवा तो आपल्याला कसा सस्टेन करता येईल त्याच्यासाठी माझी काय कॅपॅसिटी आहे, माझी कितपत तयारी आहे. सो दॅट इज रेझिलियन्स. आणि हे सगळीकडे उपयोगाचं आहे. म्हणजे मी इंडिव्हिज्युअल लेवलला मला जसं उपयोगाचं आहे तसंच ते कम्युनिटी लेवलला उपयोगाचं आहे, तसंच ते महापालिकेला आहे, तसंच ते गव्हर्नमेंटला आहे, तसंच ते सेंट्रल गव्हर्नमेंटला आहे, तसंच ते देशाला आहे. असं म्हणजे ही जी हायरार्की आहे ना, की हे फक्त गव्हर्नमेंट शासनाने बोलायचं आहे किंवा हे कोणतरी युनायटेड नेशन्सच्या टेबल कॉन्फरन्समध्ये बोलायचं आहे किंवा ते जेनिवामध्ये डिस्कस करायचं वगैरे असं नाही आहे. की हे माझ्या घरातून माझ्यापासून ह्याची सुरुवात होते की हाऊ मच रेझिलियंट आय एम. मग ते आपत्तीलाच असू दे नाही तर अजून कुठल्याही गोष्टी. आपत्ती घरात होत नाही का, होतच ना असं. तर हाऊ मच रेझिलियंट आय एम. आणि माझा रेझिलियन्स वाढवायचा असेल तर मला काय काय करायला लागेल. आणि ही आपत्ती जेव्हा आपण म्हणतो ना तेव्हा इट इज नॉट नेसेसरी दॅट यू आर टॉकिंग ओनली अबाउट नॅचरल ना. आजकाल जर तुम्ही बघितलं तर फायनान्शियल डिझास्टर्स फॉर एक्झाम्पल हॅपन. स्टॉक्स मध्ये पैसे होते, आज पडले बिटकॉइन.
चालू झालं त्याचं. तर आपत्तीचं ना ती पण कुठेतरी यू आर फॉलोइंग समवेअर शॉर्ट कुठेतरी. तो इफ आय वॉन्ट टू बी रेझिलियंट, व्हॉट शुड आय डू, हाऊ मच माय प्रिपेअरनेस शुड बी. तर दॅट इज अबाउट रेझिलियन्स, डिझास्टर रेझिलियन्स इंडिया. तर ती कशी झाली पाहिजे, तर ती होलिस्टिक अप्रोच पाहिजे. होलिस्टिकली म्हणजे मला सर्वकष विचार आहे का माझा ह्या सगळ्या गोष्टींसाठी. कुठलीही गोष्ट करताना माझा सर्वकष विचार आहे का. फायर फॉर एक्झाम्पल, लहान मुलं माझ्या घरात आहेत मला माहिती आहे, सिनियर सिटीजन्स माझ्या घरात आहेत मला माहिती आहे, मग मी फायर होणार नाही असं ऐकत आहे. मग मी याच्यासाठी काय काय काळजी घेतली आहे. माझे इलेक्ट्रिकलचे पॉईंट्स ठीक आहेत का. सगळ्यात मोठी आग लागण्याच्या घरात 2-3च असतात कारण. पहिलं काय असतं, तर गॅस सिलेंडर म्हणजे गॅस, बिकॉज वी आर कॅरिंग स्मॉल बॉम्ब्स. प्रत्येकाच्या घरी एक छोटा बॉम्ब येतो शेवटी किती केला तरी. सिलेंडर्स आर देअर. सेकंड इज इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटी पॉइंट्स, पॅनल्स, हे आजकाल आपण हे फॉल सिलिंग करतो, हे करतो. वी रिअली डोंट नो व्हॉट इज हॅपनिंग. म्हणजे ह्याच्यावरती काय होतंय आपल्याला खरंच माहिती नाही की ह्याच्यामध्ये, किंवा ते किती व्यवस्थित करतात हा आपला विश्वास आहे आणि तो ठेवलाच पाहिजेत, नाही तर तो कधीच कुठलं काम पूर्ण होणार नाही. पण मग ते खरंच त्याच्यासाठी जी लागणारी सगळी यंत्रणा आहे ती सुसज्ज आहे का. आणि ती सुसज्ज व्हायला जर त्याच्यासाठी एक 10% एक्स्ट्रा कॉस्ट जाणार असेल तरी सुद्धा इट इज वर्थ स्पेंडिंग दॅट 10% कॉस्ट. तर ही प्रिपरेशन माझी आहे का, तो रेझिलियन्स माझा आहे का मुळात, की कॅन आय बेअर दॅट 10% एक्स्ट्रा कॉस्ट. पण हे मला माहिती की हे केल्यानंतर माझं घर सुरक्षित राहणार आहे, माझी कम्युनिटी सुरक्षित राहणार आहे. म्हणजे माझ्या ओपनिंग वायर लटकत नाहीये, तो ट्रान्सफॉर्मर सोसायटीमध्ये उघडा पडलेला नाहीये, किंवा तिथे बाजूला जाऊन मुलं खेळत नाहीये, त्याला कंपाऊंडच नाहीये. ट्रान्सफॉर्मर फुटू शकतो हे फॅक्ट आहे. ऑइल स्पिलेज ट्रान्सफॉर्मर्स ते स्पेशली. मग तिथे मुलं खेळून जातात. ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना खूप आहेत अशा. आणि बिल्डिंग घर म्हणल्यानंतर काय नसतं, तसंच एखादी बिल्डिंग म्हणल्यानंतर काय नसतं, तर सगळंच असतं असं. तर ह्या सगळ्यासाठी माझं होलिस्टिकली माझं सगळं थिंकिंग होलिस्टिक आहे का. मग हे घराच्या लेवलला असू दे, सोसायटीच्या लेवलला असू दे, किंवा आपल्याला देशाच्या लेवलला असू दे. तर माझं थिंकिंग मुळात होलिस्टिक आहे का, तर ते. सेकंड इज प्रोएक्टिव्ह. एम आय टेकिंग सम प्रोएक्टिव्ह अप्रोचेस. झाल्यानंतर तर रिस्पॉन्ड कोणीही करतं. आग लागल्यानंतर पाणी टाकणं हे नॅचरल आहे, म्हणजे टाकतच कोणीतरी पाणी. पण लागूच नाही म्हणून मी काय करू शकते. व्हॉट आर द प्रोएक्टिव्ह मेजर्स व्हॉट आय कॅन टेक. तर ते मी कितपत करू शकते. टेक्नॉलॉजी ड्रिव्हन. वाय आर वी सेइंग टेक्नॉलॉजी ड्रिव्हन टुडे. आज टेक्नॉलॉजी आहे, पण आज टेक्नॉलॉजी आहे तर ती वापरून घेतलीच पाहिजेत ना. सो व्हॉट इज टेक्नॉलॉजी ड्रिव्हन. माझ्याकडे व्हॉट्सअप आहे. हाऊ मेनी आपल्याकडे आता व्हॉट्सअपसाठी अजून व्हॉट्सअपचा उपयोग आपण अजून सुद्धा कशासाठी करतो. फक्त जोक पाठवणे, कुठेतरी काहीतरी होते ते पाठवणे, सगळं दिवसभर. म्हणजे आपला जर वेळ काढला तर तो टोटली म्हणजे दिस टेक्नॉलॉजी विच इज वंडरफुल टेक्नॉलॉजी, बट विच इज युज्ड फॉर व्हॉट. तर तसं बघायला गेलं तर त्याच्यातून प्रोडक्टिव्ह फार काही होतच नाही त्याच्यामध्ये. देन व्हाय कांट वी यूज दिस टेक्नॉलॉजी फॉर आवर मॅनेजमेंट. कितीतरी गोष्टी आहेत. फॉर एक्झाम्पल रस्त्यांवरती ट्रॅफिक जॅम्स होतात. तर मला जर कळलं की मला ह्या रस्त्यावरती इथे आता ट्रॅफिक जॅम होतं, आय विल नॉट गो बाय दॅट रोड. जे जीपीएसला आता ह्याला आहे फक्त. पण हे फॅसिलिटी आपण व्हॉट्सअपवरच का देत नाही, ही फॅसिलिटी आपण सर्व्हिस प्रोव्हायडरच का देत नाही ही फॅसिलिटी. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये की कुठलीही गोष्ट झाली तर कुठे. आता फरसखाना पोलीस चौकीच्या इथे आपल्याला बॉम्बस्फोट झाला होता 6 वर्ष झाली असतील. मेजर प्रॉब्लेम देर वॉज तिथे ऍक्सेसिबिलिटीच मिळत नव्हती, कारण लोकांनी इतकी गर्दी केली होती तिथे. बघ्यांनी तिथे गर्दी, गाड्या आहे ते पार्क करून लोक काय बघायचं तिथे असं. तर ते आता जर ते कॉर्डन ऑफ करायचं असेल तर हे पहिल्यांदा लोकांना कळायला पाहिजे होतं की इथे आपल्याला जायचंच नाहीये. यू आर नॉट सपोज टू टेक दिस रूट. किंवा कुठे ट्रक अडलाय आपल्याकडे, तर बस फेल होते, ट्रक फेल होते, बऱ्याच गोष्टी होतात. मग तो नेक पॉईंट तयार होतो आणि मग ते 1.5, 2, 4, 5 किलोमीटर मागे ट्रॅफिकची लाईन लागते आणि तेवढ्या वेळ आपण त्या पॉल्युशन मध्ये फिरत असतो. आता मग व्हाय कांट वी यूज दिस टेक्नॉलॉजी हिअर. सो टेक्नॉलॉजी ड्रिव्हन अप्रोचेस मी एक उदाहरण म्हणून सांगितलं आहे. आता असं बरेच टेक्नॉलॉजी ड्रिव्हन गोष्टी आपण करू शकतो. वेअर वी कॅन यूज टेक्नॉलॉजी फॉर आवर सेफगार्ड. फॉर एक्झाम्पल अजून एक उदाहरण द्यायचं झालं तर जपानमध्ये त्यांच्याकडे अर्थक्वेक ऍप्स आहेत. अर्थक्वेक ऍप्स म्हणजे अर्थक्वेक भूकंप यायच्या 5 मिनिट आधी त्यांना मोबाईलवरती हे होतं की आता भूकंप होणार आहे. 5 मिनिट. कारण हे जे ट्रेमर्स जे चालू होतात म्हणजे त्याच्यातले हे जे चालू होतात वेज जे चालू होतात ते मोबाईल कॅन टॅप दॅट ऍप आहेत त्यांच्याकडे त्याचे. आणि 5 मिनिटं का, तर 5 मिनिट इज इनफ टाइम टू इव्हॅक्युएट फ्रॉम एनिवेअर. 5 मिनिटाच्या म्हणजे आता सुद्धा आपली आता जर सांगितलं की इथून 5 मिनिटाच्या आत सगळ्यांनी ह्या दारातून पटकन बाहेर जायचं, आपल्याला शक्य आहे का सेफली बाहेर जाणं 5 मिनिटात. त्यांना ते शक्य आहे कारण दे हॅव बीन ट्रेन्ड लाईक दॅट. त्यांना ते मॉक ड्रिल्स करून 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 इतकी सवय केली. कारण त्यांच्याकडे आपल्याला वी आर स्टील नॉट, म्हणजे आपल्याला तो धोका कधी जाणवला नाही त्यामुळे आपल्याला तसंच हे नाही की ते सवय नाही.
आता मी शाळांमध्ये कधी कधी मॉक ड्रिल्स घेतो, लहान मुलांच्या शाळांमध्ये. परत मी केंद्रीय विद्यालयामध्ये एक TOT घेत होते, टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम घेत होते, आणि तिथे आम्ही त्यांना सांगत होतो की मॉक ड्रिल्स. ते आम्हाला सांगत होते की नाही आम्ही मॉक ड्रिल्स घेतो बरं का. म्हणजे कसे मॉक ड्रिल्स घेता, तर आम्ही काय करतो त्यावेळेला जेव्हा मॉक ड्रिल्स घ्यायचे असतात आम्ही तो दरवाजा उघडतो, तो दरवाजा उघडतो, तो दरवाजा उघडतो. अरे तो दरवाजा जर उघडायचा असेल तर त्याला मॉक ड्रिल का म्हणायचं? कारण तुम्ही आग लागल्यानंतर तो दरवाजा जाऊन उघडणार आहात का? किंवा पॅसेजमध्ये आम्ही आता फर्निचर ठेवलेलं आहे, सगळं पॅसेजमध्ये फर्निचर आहे, फर्निचर आम्ही तेव्हा काढतो, तेव्हा काढून उपयोगच नाही ना. मॉकड्रिलचा अर्थच म्हणजे मॉकड्रिलचा मुळात तो अर्थच नाहीये ना. मॉकड्रिलचा अर्थ म्हणजे कधी पण ह्या क्षणाला जरी आग लागली ना तरी इथून मला 5 मिनिटाच्यात इव्हॅक्युएट करता आलं पाहिजे. जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीत. पण तुम्ही जर सगळं नीट करून सगळं जागा देऊन जर त्याच्यात मग आम्ही आतापर्यंत दार लावून घेतो ते आणि मग मी आग लागल्यानंतर दार उघडणार आहे, दिस इज नॉनसेन्स. So this is not a proactive approach. This is not at all a preparatory measure actually. So this is important की how proactive we are, how technology driven we are, बरं का. की आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण हे कसं वापरू शकतो मुळात. आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट स्ट्रॅटेजीज. सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे शाश्वत विकास आपण ज्याला म्हणतो, ती एक मोठा अरेना आहे तो. की आता कोणी म्हणते आपण डिझास्टर मॅनेजमेंट फ्री पाहिजे किंवा डिझास्टर सेफ पाहिजेत आणि एन्व्हायरमेंट सेफ पाहिजे किंवा एन्व्हायरमेंटली प्रोएक्टिव्ह मेजर्स पाहिजेत. पण ते सगळं येऊन थांबतं ते शेवटी शाश्वत विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंटला. आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे आपल्यासाठी नवीन आहे का, तर खरं म्हणजे आपल्यासाठी नवीन नाहीये. आजी सांगत होती, आई सांगत होती सस्टेनेबल डेव्हलपमेंट काय. आय हॅव फॉरगॉटन इट. सस्टेनेबल डेव्हलपमेंट का, तर आता गेल्या 10, 15, 20 वर्षात जेव्हापासून मॅकडोनल्ड्स आणि सबवे इथे यायला लागलं तेव्हापासून माझं लाईफस्टाईल बदललेलं आहे. त्याच्या आधी ज्यांचे होते त्यांचे लाईफस्टाईल थोडे चेंज नव्हतेच. 20 वर्षापूर्वी लाईफस्टाईल चेंज नव्हते. जे चालत येत होते ते कमीत कमी 40 वर्षापूर्वी त्यांचं ते दे न्यू. वी हॅव चेंज. सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा आपल्याला अर्थ आता कळणं फार गरजेचं आहे की व्हॉट आर वी टॉक. सस्टेनेबिलिटी मीन्स व्हॉट. शाश्वत विकास म्हणजे मुळात काय आणि त्याच्याप्रमाणे आपला मुळात विकास आपण करतोय का. सो व्हॉट एव्हर डेव्हलपमेंट वी टॉकिंग अबाउट, वी आर टॉकिंग अबाउट मेट्रोज, मे बी वी आर टॉकिंग अबाउट BRTs आणि मोनोरेल्स आणि रस्ते आणि पूल आणि सगळं ठीक आहे. पण मुळात हा शाश्वत विकास आहे का आणि आपण तो सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या पद्धतीने घेतोय का. सो दिस इज अबाउट NDMA's विजन की कल्चर. आपल्याकडे कल्चर आहे का प्रिव्हेंशनचं, ते आपल्या रक्तातच आहे खरं म्हणजे प्रिव्हेंशनचं कल्चर. आत्ता आपण तो विसरलोय कल्चर. बिकॉज आपलं लाईफस्टाईल इतके चेंज झालं की नाऊ वी हॅव फॉरगॉटन व्हॉट प्रिव्हेंशन मेजर शुड बी, नाऊ वी हॅव फॉरगॉटन व्हॉट प्रिपेअर्डनेस मेजर शुड बी. जे आपल्याला ऑलरेडी म्हणजे आपल्याकडे काही परंपरागत चालत आलेल्या गोष्टी होतात त्या सडनली गेल्या 20-25 वर्षामध्ये ग्लोबलायझेशनच्या ह्या सगळ्या वादळामध्ये आपण त्या कुठेतरी थोड्या विसरतोय आपण. आणि मिटिगेशन. नाहीतर आधी कम्युनिटी आपल्याकडे. आता ह्याचं उदाहरणच द्यायचं झालं ना तर कम्युनिटी डेव्हलपमेंट. हाऊ मेनी पीपल टॉक टू देअर नेबर्स नाउअडेज. असं पूर्वी आपली घरं बंद असायची का, कधीच नसायची. दार बंद नसणं हे आता आपल्याला दार बंद नाही म्हणजे काहीतरी असं काहीतरी चुकल्यासारखं वाटतं फ्लॅटचं दार बंद नसलं की असं. पण पूर्वी दार बंद नव्हते. दार उघडं असणं इज कम्युनिटी रेझिलियन्स. माझं बाळ रडलं तर शेजारच्यानी येऊन मला विचारलंच पाहिजेत की बाळ का रडतंय. दॅट इज कम्युनिटी रेझिलियन्स. म्हणजे तुमच्या बरोबर कोणीतरी आहे, समबडी सपोर्टिंग यू, समबडी केअरिंग फॉर यू. कोणीतरी विचारतंय काहीतरी होतंय तुम्हाला, नाही तर तासन तास बाळ रडतंय आणि कोणीच तुम्हाला शेजार. दॅट इज नॉट रेझिलियन्स. ह्याचा अर्थ शेजारच्याशी काही घेणं देणं नाहीये. हे एक छोटं उदाहरण आहे. म्हणजे हे आता जे 20 years मधलं आपण जे म्हणतोय ना की आपण आपली सस्टेनेबिलिटी आपल्याला वेगळी नव्हतीच ती खरं त्यासाठी. तर दॅट इज अ पार्ट ऑफ कम्युनिटी रेझिलियन्स. एक भाग त्याच्यातला मी सांगितलं, एक उदाहरण म्हणून मी सांगितलं ते काय. प्रिव्हेंशन, प्रिपेअर्डनेस. दिस इज माय प्रिपेअर्डनेस ऍक्च्युली. की मला काय झालं तर समबडी शुड बी देत. किंवा माझ्या घरात कोणी काय झालं तर 10 लोक तरी तयार पाहिजेत बाहेरचे. माझी सपोर्ट सिस्टीम तयार पाहिजेत. कोणाला पहिला फोन करायचा, कोणाला दुसरा फोन करायचा, कोण लगेच येऊ शकतं, कोण लगेच येऊ शकत नाही. थोडक्यात काय तर मला इमिडिएट मदत कशी मिळते आणि ती कोणाकडून मिळणार आहे आणि तिथे मी ऍक्सेस कसं करू शकते पटकन. किती नाही म्हणलं आणि किती टेक्नॉलॉजी ड्रिव्हन झालं तरी अँब्युलन्सला फोन केल्यानंतर 5 मिनिटात अँब्युलन्स येत नाही. फायर ब्रिगेड 15व्या मिनिटाला येऊ शकत नाही. कारण फायर ब्रिगेड जिथून निघते ना तिथून ट्रॅफिक पार करून मेन रोडला यायला 15 मिनिट लागतात असं. सो व्हॉट आर वी टॉकिंग अबाउट प्रिव्हेंशन अँड प्रिपेअर्डनेस. तर ह्याच्यामध्ये मला दुसऱ्या आणि खूप लांबच्या मोठ्या गोष्टींवरती अवलंबून राहून चालणार नाही. तर मला माझ्याकडे जे रिसोर्सेस आहेत, माझी जी सपोर्ट सिस्टीम आहे तर ती मला कशी स्ट्रॉंग करता येईल. दॅट इज ऑल अबाउट रेझिलियन्स. सो दिस
causes disasters basically. We have to leave our attitude basically. आता आपली whatever we are thinking, no? And can we leave it? आता पुण्याचंच उदाहरण जर घ्यायचं झालं तर आपलं अतिशय सुंदर शहर आहे. आपलं कल्चरल हेरिटेज आपल्याकडे भरपूर आहे. आपला एज्युकेशनल हब आहे. म्हणजे आपलं जर पुण्याचं इमेजरीज बघायचं झालं तर आपण एक एज्युकेशनल हब होतो, त्यामुळे आपल्याकडून बाहेरून येणार पब्लिक जास्त आहे. फॉर्च्युनेटली आपल्याकडे यंग क्राऊड खूप जास्त आहे, कारण आपल्याकडे सगळे शिकायला येतात. तर यंग क्राऊड आपल्याकडे जास्त आहे. इंडस्ट्रियल हब आहे, त्यामुळे लाईव्हलीहूडचा आपल्याकडे प्रश्न नाही. पगार चांगले असतात लोकांना. स्टेबल एक वातावरण ज्याला म्हणतो ना आपण, ते आहे. आयटी हब आहे आपल्याकडे. आपण नवीन ओळख निर्माण केली आहे आयटीची, सो दॅट टेक्नॉलॉजी आपल्या दाराशी म्हणण्यापेक्षा आपण आता पायाशी असंच म्हणायला लागेल. सो वी हॅव दॅट आयटी हब आहे. टुरिस्ट सेंटर आहे. वी हॅव गॉट अ व्हेरी नाईस, आजूबाजूला आपल्या टुरिस्टचे स्पॉट्स आहेत आणि पिलग्रिमेज सेंटर पण आहे. आता ही ओळख पुण्याची असताना सगळी त्याच्याच बरोबर आपल्याकडे हे सुद्धा आहे. हे सुद्धा आहे म्हणजे आपल्याला अर्थक्वेक्सचा धोका आहे. आपण झोन 3 मध्ये म्हणतो. आय होप यू ऑल नो व्हॉट झोन 3 इज. म्हणजे आपण झोन 4 मधून आपल्याला झोन 3 मध्ये घातलोय. तर झोन 3 म्हणजे आपल्याकडे अर्थक्वेकचा धोका आहे, आपल्याकडे पुराचा धोका आहे. आपल्याकडे पूर होताच, पानशेतचं ऑलरेडी धरण फुटलेलंच होतं, त्यामुळे पुराचा धोका आहे. पुरापेक्षा पण जास्त आता जर बघितलं तर आपल्याला फ्लॅश फ्लडचा धोका आहे. फ्लॅश फ्लडचा धोका म्हणजे आपण नॅचरल वॉटरवेज, जिथून पाणी पूर्ण नदीला परत गेलं पाहिजे, त्या सगळ्या वाटा बंद केल्यामुळे पाणी भरण्याचं प्रमाण खूप होतं. आणि बऱ्याच ठिकाणी पुण्यामध्ये होतं. तर काही काही जणांना असं वाटू शकतं की मग ते काय 2 दिवस भरतं आणि जातं. तर 2 दिवस भरतं आणि जातं हे ज्यांना सिरियसली वाटत नाही, त्यांची घरं उंचावर असतात. ज्यांच्या घरात पाणी जातं आणि ज्यांना झोपायलाही रात्री जागा मिळत नाही, दे नो व्हॉट इट इज की फ्लॅश फ्लड्स म्हणजे काय. हे झोपडपट्टीत होतं, हे हाऊसिंग सोसायटीज मध्ये होतं. गाड्याच्या गाड्या पूर्ण पार्किंगमध्ये गाड्याच्या गाड्या खाली जातात आपल्याकडे, जे नदीच्या काठाला होतं आपल्याकडे सगळं. त्यामुळे पुराचा आणि फ्लॅश फ्लडचा धोका आहे. एपिडेमिक्सचा धोका आपल्याला आहेच. आपल्याकडे जर आपलं आत्ताच जर नंबर बघितला आपण डेंग्यूचा, चिकुनगुन्याचा आणि मलेरियाचा, तर आपल्याकडे ऑलरेडी एपिडेमिक्स म्हणजे साथीच्या रोगांचं प्रमाण आहे. रोड ऍक्सिडेंटचं तर विचारायचं, रोड ऍक्सिडेंटचं संख्याच आपल्याकडे वर्षाला 2016 वगैरे काहीतरी, आणि वयोगट 18 ते 25 आहे. म्हणजे दॅट काइंड ऑफ यंग क्राऊड वी आर लुझिंग फॉर रोड ऍक्सिडेंट्स. इंडस्ट्रियल हजार्ड आपल्याकडे भरपूर इंडस्ट्रीज आहेत, इंडस्ट्रियल हजार्ड्स आहेत. मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज कॅन अफोर्ड टू टेक मेजर्स, पण ज्या छोट्या इंडस्ट्रीज आहेत आणि ज्या भर वस्तीत आहेत, अजूनही बरेच पॉकेट्स आहेत पुण्यामध्ये, पीसीएमसी मध्ये, ज्याच्यामध्ये पॉकेट्समध्ये अजून इंडस्ट्रीज लोकेटेड आहेत, त्याचा धोका आहे. फायर्सचा धोका आपल्याकडे आहे. फायर्सचे आपल्याकडे केसेसचं प्रमाणच जास्त आहे. बॉम्ब्लास्टचा धोका इतके दिवस नव्हता, तोही आता त्या जर्मन बेकरीनी आणि फरसखाना आणि जंगली महाराज रोडनी सिद्ध केला आहे. कम्युनल राईट्स आहेत, आत्ताच झाले ते तर भीमा कोरेगावचं आपल्याकडे उदाहरणच डोळ्यासमोर आहेत. आणि इन्फ्रास्ट्रक्चरल डिझास्टर्स आहेत आपल्याकडे. इन्फ्रास्ट्रक्चरल डिझास्टर्स म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर जे काही केलेलं तयार आहे, फार मोठा आणि हा धोका आहे इन्फ्रास्ट्रक्चर डिझास्टरचा. कारण आपण एक जुनं शहर होतो आधी, आणि आता शहर वाढतंय 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 वाढतंय, आणि त्याला काही लिमिटच नाही आहे ते किती वाढतंय. आता ते पीएमआरडी आहे तर अजून मोठं वाढतंय. पण आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर जे होतं ते जुनंच होतं. आता आपण त्याच्यावर लोडिंग करतोय, किंवा आपण नवीन करू कुठे ना, पण वॉटरवेज म्हणा, हे म्हणा, हे तर जुने तसेच्या तसेच राहणार आहेत ना आपले. असं तर हे इन्फ्रास्ट्रक्चर, हा जो ताण येतोय त्याच्यावरती नवीन गोष्टींचा, त्या जुन्या गोष्टींवर, कारण आपण सगळ्या परत पहिल्यापासून नवीन सगळ्या असं पूर्ण चेंज नाही करू शकत. असं तर हा जो ताण येतो ना, हा इन्फ्रास्ट्रक्चर डिझास्टर्स मध्ये जातो. मग ते रस्ते असतील, ड्रेनेज सिस्टीम आहे आपली, पाण्याची सिस्टीम आहे आपली. पाणी सुद्धा फॉर्च्युनेटली वी आर व्हेरी व्हेरी फॉर्च्युनेट की आपण अजूनही 265 लिटर पर डे पाणी एन्जॉय करतो पुण्यात. 265 लिटर, जेव्हा की लोकांना 13 लिटर, 15 लिटर, 25 लिटर, हे पण खूप जास्त पाणी आहे आजूबाजूला अगदी पुण्याच्या. आणि आपण पुण्यामध्ये जस्ट बिकॉज आपल्याला वाटतं आपण वी हॅव लॉट ऑफ प्रिव्हिलेजेस, आपण 265 लिटर पाणी एन्जॉय करतो, ज्याच्यातलं मेजरली पाणी आपल्याला प्यायला 7 लिटर लागतं फक्त. म्हणजे आपण किती पाणी, म्हणजे 265 लिटर मिळतं पर पर्सन, तर आपण किती पाणी वेस्ट करतो. हा एक दिस इज समथिंग विच हॅव टू कीप बॅक ऑफ अवर माइंड, की किती रिसोर्स आपण वाया घालवतो. तर आपण ही सगळी हिस्ट्री कशावरून करतो, म्हणजे एवढ्या सुंदर शहराला ही सगळी पण गालबोटं आहेत. आणि हे सगळं आपण कशावरून करतो, मग कशावरून ठरवतो तर आपल्याला किती धोका आहे. तर पहिली हिस्ट्री, हे असं पूर्वी घडून गेलंय का, तर हो, ह्याच्यातलं बऱ्यापैकी बऱ्याच गोष्टी घडून गेलेल्या आहेत. अर्थक्वेकचे ट्रेमर्स जर सोडले तर बाकी सगळे आपल्याला घडून गेलेले आहेत. दुसरी प्रोबॅबिलिटी, किती प्रोबॅबिलिटी आपल्याला ही यायची, हे धोके यायची किती. तर बाकीचे सगळे म्हणजे अर्थक्वेक सोडून बाकीचे अर्थक्वेकचं सांगू शकत नाही म्हणून बरं का, कारण ते एकदाच आलं की सगळंच संपवतो. अर्थक्वेकच फक्त आपण सांगू शकत नाही, पण बाकी सगळ्या गोष्टींचं आपण सांगू शकतो, आणि ते सगळं समजतं. प्रोबॅबिलिटी बाकीच्यांची बघितली तर सगळेच आहे प्रोबॅबिलिटी आपल्याकडे.
कारण हे सगळंच डे टू डे छोट्या छोट्या प्रमाणात, फॉर्च्युनेटली आपल्याकडे अजून कॅपॅसिटीज आहेत म्हणून आपण हे चालेल, पण हे सगळं घडतच असतं आपल्याकडे. मॅग्निट्यूड किती आहे, मॅग्निट्यूड याच्यासाठी की फॉर्च्युनेटली आपल्याकडे कॅपॅसिटीज असल्यामुळे आपल्याला त्याचं मॅग्निट्यूड अजूनही कंट्रोल आहे, म्हणजे ते अजूनही मोठ्या पद्धतीने ब्लो अप होत नाहीये ते अजून असं. आणि इंटेन्सिटी किती आहे, की ते किती इंटेन्सिटीने येऊ शकतं असं. इंटेन्सिटी आता आपण त्याची सांगू नाही शकत. यू नेव्हर नो की ह्युमन इंटरव्हेन्शनने ती किती मल्टिप्लाय होईल. म्हणजे हा आपला पुण्याचा ओव्हरऑल हजार्ड मॅप आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये कुठे कुठे कसे कसले धोके हे सगळं आहे. हे आपले सगळे करंट डिझास्टर्स. हे कुठलं उदाहरण आहे, हे फोटो बघून काय आपल्याला वाटतंय, कुठलं आहे हे फोटो? फराज खानाचा ना, RR होते तेव्हा. इथे जर गर्दी बघितली बाकीच्यांची आणि ते गाड्यांची तर तीच जास्त होती. ते शेवटी ती कॉर्डन ऑफ करायला लागला आणि त्याच्यानंतर देन वी डिसाइडेड एज अ पॉलिसी की आपण यूज नाही द्यायचं, कॉर्डन ऑफ करायचं, विच वॉज देन टेकन केअर इन माळीन. हे सिझमिक झोन आहे पुण्याचा, की आपल्याला किती ह्याचा धोका आहे, हे कुठले कुठले धोके आहेत आणि किती प्रमाणात आहेत ह्याचं अनालिसिस आहे. आणि कॉजेस ऑफ डिझास्टर व्हल्नरेबिलिटी, की मुळात की आपल्याला का धोकाच का जास्त आहे. वाय आर वी थिंकिंग की आता आपल्याला नाही, ह्याचा आपल्याला अंदाजच नसतो की डिझास्टर्स बद्दल थिंक, आपत्तीबद्दल थिंक करणं हे काय आपल्याला संस्कारांनी त्याचं सांगितलं की आपण वाईट गोष्टींचा विचार नाही करायचा. तेव्हा आपण विचारच करत नाही, म्हणजे ते पुजाऱ्यासारखं. देव मला वाचवायला आहे म्हणलं की मग मी विचारच नाही करत पुढच्या गोष्टींचा, की मला दुसरं काहीतरी पण होऊ शकतं आणि मला वाचवण्याची जबाबदारी माझी आहे. हे ठरवून दिलं नसतं की कोणतरी येईलच वाचवायला असं. मी किती प्रयत्न करावे हे मुळात म्हणजे आपल्या ह्याच्यातच नसतं, म्हणजे वी डोंट थिंक ओनली इन दॅट टर्म्स असं. तर हे मुळात ही व्हल्नरेबिलिटी का वाढते, की का मला धोका त्याचा जास्त आहे, तर बिकॉज ऑफ चेंजिंग डेमोग्राफिक. जसं मी पहिल्यांदा विचारलं की का आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करतोय आता, तर बेसिकली चेंजिंग डेमोग्राफिक. आपले जे डेमोग्राफिक्स आहेत ते चेंज होतात. आपल्याकडे पॉप्युलेशन डेन्सिटी वाढतीये. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे कम्युनिटी रेझिलियन्स कमी होतोय. का, तर वी हॅव अ मिक्स क्राऊड. आता वेगळ्या वेगळ्या भाषेचे लोक येतात आहेत, वेगळ्या वेगळ्या ह्याच्यातून लोक येतात आहेत, आणि तो जे जलिंग आहे ते जलिंग पुण्यात अजूनही म्हणजे असं जर बघितलं तर होत नाही, कारण आपल्याकडे अजूनही वेगवेगळे हे आहेत. आपल्याकडे पहिल्यांदाच ती नदीने डिवाइड केलं होतं दोन गोष्टी. एका साईडला एक जण राहणार, एका साईडला एक जण राहणार. त्यामुळे ते जलिंग कधीच नव्हतं असं. ते जेलिंग अजून सुद्धा आपण वी आर स्टील नॉट अ व्हेरी असं जेनेसिस ज्याला म्हणतो ना डेमोग्राफिकचा, तसा नाहीच येतो. त्यामुळे रेझिलियन्स असा जरी जास्त असला तरी सुद्धा आपल्याकडे डिवाइड्स भरपूर आहेत. पुअर टेक्नॉलॉजी अँड सोशो इकॉनॉमिक कंडिशन, टेक्नॉलॉजिकल अँड सोशो इकॉनॉमिक कंडिशन्स, आपल्याकडे सोशो इकॉनॉमिक कंडिशन्स पुअर असण्याची शक्यता आहे. कारण का, तर वी हॅव 40% ऑफ स्लम्स. ज्या शहरामध्ये 40% हे स्लम्स मध्ये असतात, ह्याचा अर्थ त्यांचे सोशो इकॉनॉमिक स्लम्स मध्ये राहतातच म्हणजेच त्यांची सोशो इकॉनॉमिक कंडिशन्स कमी आहे. येणारे ते बाहेरून असतात, त्यांचं जेलिंग होत नाही असं. तर चेंजिंग टेक्नॉलॉजिकल अँड सोशो इकॉनॉमिक कंडिशन्स, अनप्लॅन्ड अर्बनायझेशन. वाय आर वी टॉकिंग अबाउट दिस अनप्लॅन्ड ऑर्गनायझेशन. सगळे पेरी अर्बन एरियाज मधलं पुणे झालं होतं, मग त्याच्यानंतर हे आलं ते आलं ते आलं ते आलं. आणि ज्या क्षणी मला माहिती की मला पीएमसी मध्ये यायचंय त्याच्या आदल्या वर्षी माझी एक 15 मजल्याची बिल्डिंग तयार असते. ज्याचं सँक्शन बिंक्शन फक्त ग्रामपंचायत दिलेलं असतं, ज्या ग्रामपंचायतीला काहीही अधिकार नसतं त्याचं सँक्शन करायचं असं. सो अनप्लॅन्ड अर्बनायझेशन. तिथे रस्ता नसतं, पाणी नसतं, काही नसतं, पण आपल्याला 100% खात्री असते की हे महापालिकेमध्ये गेल्यानंतर मला पाणी आणि हे मिळणारच असं. अनप्लॅन्ड अर्बनायझेशन. जर रस्ते नाहीये, जर पाणी नाहीये, जर हे, तर तुमची बिल्डिंग आलीच कशी तिथे मत. पण आपल्याकडे अर्बनायझेशनची प्रक्रियाच उलटी आहे. आधी बिल्डिंग बांधायची, मग त्याला रस्ता, पाणी, मग त्याला सगळ्या लागणाऱ्या गोष्टी द्यायच्या. हीच उलटी असली पाहिजे की आधी सगळं करून मग लोकांना ते जर राहण्यायोग्य असेल तर ते राहिले पाहिजेत. म्हणजे रेसिडेन्शियल तेव्हा यायला पाहिजेत. पण प्रक्रियाच आपल्याकडे उलट. अनप्लॅन्ड. आपल्याकडे अर्बनायझेशनला वी हॅव नो प्लॅनिंग. कुठून रस्ता काढायचा, किती काढायचा, तो 4 मजली करायचा का 3 मजली करायचा, मग तो ह्या डायरेक्शननी करायचा का त्या डायरेक्शननी करायचा, असा वादाचा मुद्दा आहे आपल्याकडे तो. डेव्हलपमेंट विदिन हाय रिस्क झोन्स. हाय रिस्क झोन्स प्रत्येक शहराला, प्रत्येक जागेला हे हाय रिस्क झोन असतातच. हाय रिस्क झोन म्हणजे कुठला, तर नदीच्या काठाचा 50 वर्षाची फ्लड लाईन, 100 वर्षाची फ्लड लाईन आखून दिलेली आहे सगळी. हाय रिस्क झोन असतो तो. पूर कधी येऊ, पावसाळ्यामध्ये पूर हा येणार असते, ते पूर येऊ शकतो. मग त्या झोन मध्ये राहायला नाही पाहिजेत ना, नाही, पण सम पीपल स्टे देअर. हा प्रश्न डिफरंट आहे. सोशो इकॉनॉमिक कंडिशन बद्दल आपण ऑलरेडी बोललोय की वाय पीपल आर देअर वेअर दे आर. ती लोक तिथे का राहतात जिथे ते राहतात. त्याच्यासाठी बरीच वेगळी कारण आहेत, पण व्हल्नरेबिलिटी त्याच्याने वाढते.
अंडर डेव्हलपमेंट अँड पुअर इन्फ्रास्ट्रक्चर. अंडर डेव्हलपमेंट म्हणजे आवर इन्फ्रास्ट्रक्चर इज स्टील नॉट टू दॅट एक्सटेंट वेअर वी कॅन, म्हणजे आणि इन्फ्रास्ट्रक्चरचं आपण का बोलतोय तर फॉर एक्झाम्पल ग्रीन कॉरिडॉर्स. आज ॲम्ब्युलन्स जरी यायची म्हणली तरी आमचे ॲम्ब्युलन्स लवकर पोहोचू शकत नाही, पण रस्ता छोटा आहे, त्याच्यामध्ये आपली ट्रॅफिक, त्याच्यामधून ती जाणार. सो वी डोंट हॅव एनी सेपरेट रोड्स. सो वी हॅव डेव्हलपमेंटचं पण हे आहे आपल्याकडे रस्त्यांचंच मुळात बनवा, स्पेशली आतल्या बाजूला. वी आर नॉट टॉकिंग अबाउट द मेन रोड्स. वी आर आतल्या बाजूचे रस्ते. अंडर डेव्हलपमेंट अँड पुअर इन्फ्रास्ट्रक्चर. वी आर स्टील नॉट टॉकिंग अबाउट अ व्हेरी गुड इन्फ्रास्ट्रक्चर. गुड इन्फ्रास्ट्रक्चर ह्याचाच अर्थ असा होतो की आधी रस्ता, पाणी, लाईट आणि मग बिल्डिंग. पण ते उलटी प्रक्रिया असल्यामुळे वी विल नेव्हर बी व्हेरी म्हणजे प्रोग्रेसिव्ह इन टू इन्फ्रास्ट्रक्चर. वीक अडॅप्टिव्ह कॅपॅसिटी. आपली कॅपॅसिटी अडॅप्ट करायची जी कॅपॅसिटी आहे, सांगितलं कचरा ओला आणि हे सुका वेगळा करायचा आहे, आपली अडॅप्टिव्ह कॅपॅसिटी नाही. वी कॅन नॉट अडॅप्ट. आम्ही इतके वर्ष ते एकत्र करत होतो, आम्ही एकत्रच करणार अजूनही. सो दॅट अडॅप्टिव्ह कॅपॅसिटी, शिकायची कॅपॅसिटी, लर्न करायची. नवीन चेंज झाला ना बाबा कचरा. आता 10 वर्षापूर्वी जो कचरा होता तो कचरा नाही आता. आता तुमचे मॅकडोनल्डचे पेपर्स येतात, तुमचे सबवेचे रॅपर्स येतात, ते कुठे जाणार सगळे? ते जात नाही त्याच्यामध्ये. तुमच्याकडे टेट्रापॅकचे पॅकिंग येतात, ते जात नाही ते कचऱ्यामध्ये. त्याच्यामध्ये तो एकत्र करणं गरजेचं नाही. सो वी हॅव अ व्हेरी वीक अडॅप्टिव्ह कॅपॅसिटी. एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन. एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन हे तर असं ओपन उदाहरण आहे. म्हणजे आपल्याकडे कुठे कधी नदीत एन्क्रोचमेंट, हिल्स कुठेही कापलेले, झाडांचं तर हे जावं. आणि नो बडी सिंगल पर्सन इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस. ही जी वल्नरेबिलिटी आपण बोलतोय ना, म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त आपण पॉलिटिशियन्सला दोष दिला, फक्त लोकांना दोष दिला, फक्त महापालिकेला दोष दिला असं नाही. दिस इज आवर कंबाइंड रिस्पॉन्सिबिलिटी. And we are equally, each and everyone, including me, we are equally responsible for all of these vulnerabilities. जाणतेपणा किंवा अजाणतेपणा आपण ही vulnerability आपली वाढवत असतो. क्लायमेट चेंज व्हेरिएबिलिटी हे आपल्या हातात नाही, पण क्लायमेट चेंज होतंय. आपलं पोल्युशन इन्क्रीज होतं, ते ग्रीन हाऊस गॅस इफेक्ट आहे, ग्लोबल वॉर्मिंग आहे. सो वी हॅव दिस क्लायमेट व्हेरिएबिलिटी. क्लायमेट चेंज, फेब्रुवारीमध्ये सकाळी 34 डिग्री टेम्परेचर जाणं आणि रात्री 12 डिग्री टेम्परेचर होणं इज अ कॉज ऑफ क्लायमेट चेंज. एक्सपोजर टू जिओलॉजिकल हजार्ड्स. आपल्याकडे खूप सारा एक्सपोजर आहे जिओलॉजिकल हजार्डसाठी, कारण द वे वी हॅव कट फॉर रोड्स, द वे वी हॅव कट आवर हिल्स. सो जिओलॉजिकल हजार्ड्स, वी आर ॲग्रिवेटिंग जिओलॉजिकल हजार्ड्स. कॉम्पिटिशन फॉर स्केअर रिसोर्सेस. वाळूच मिळत नाही आमच्याकडे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये. आम्हाला वाळूच नाही. वाळू नसल्याने काय काय होतं बिल्डिंगमध्ये, दॅट इज अ डिफरंट पार्ट टू स्टडी इन इट सेल्फ. The impact of epidemics, malaria and tuberculosis, and all these increase the vulnerability of least development countries to natural hazards. आणि ह्या सगळ्याचा इम्पॅक्ट कुठेतरी मग नॅचरल डिझास्टर्स पण अग्रिवेट करण्यावर होतो बरं का, ह्याचा कंबाइंड इफेक्ट. सो व्हॉट इज डिझास्टर मॅनेजमेंट? आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय? आतापर्यंत आपण जे बोलत होतो ते आपण आपत्तीबद्दल बोलत होतो. नाउ सो व्हॉट इज मॅनेजमेंट देन? सो हाऊ आर वी मॅनेजिंग दीज डिझास्टर्स? So a perspective, know your risk. कशी आपण रिस्क फाइंड आउट करू शकतो की मला किती धोका आहे हे मी कसं फाइंड आउट करू शकते? अगदी. आणि मग त्याच्यासाठी एक फॉर्म्युला आपण वापरतो. तर त्याला म्हणतो आपण H×V−C=R. तर ह्याच्यामध्ये H काय असतं? तर H इज व्हल्नरेबिलिटी. H इज हजार्ड अनालिसिस, की मला मुळात धोका कशापासून आहे. तर हा धोका कशापासून आहे हे काढणं खूप सोपं आहे. जसं मी मगाशी सांगितलं ना, हिस्ट्री आहे, प्रोबॅबिलिटी आहे, इंटेन्सिटी आहे, मॅग्नेट्यूड आहे, आणि ते कितीतरी सगळे धोके आहेत. इट इज एस्टॅब्लिश्ड फॅक्ट्स. कशापासून धोका आहे हे आपल्याकडे एस्टॅब्लिश्ड असतं. म्हणजे आपल्याला माहिती आहे आपल्याला ह्याचा धोका, ह्याचा धोका, ह्याचा धोका, ह्याचा धोका आहे. ठीक आहे. सो वी नो वन ह्या काय म्हणतात ना, इक्वेशन मधला एक भाग आपल्याला माहिती आहे की आपल्याला हजार्ड्स किती आहेत. सो व्हॉट इज व्हल्नरेबिलिटी देन? व्हल्नरेबिलिटी म्हणजे काय? तर व्ही म्हणजे व्हल्नरेबिलिटी. व्हल्नरेबिलिटी म्हणजे की माझ्यावर किती इम्पॅक्ट होतो त्या गोष्टींचा. फॉर एक्झाम्पल 5 माणसांचं घर आहे. एक लहान मुले, एक यंग कपल आहे आणि एक सिनियर सिटीजन्स कपल आहे. सगळ्यात जास्त धोका कोणाला असतो? लहान मुलांना. लहान मुलांना का धोका जास्त असतो? पळून जाऊ शकतात ना, काय झालं तर पळून जाऊ शकतात लहान मुलं. मग धोका कसा काय जास्त? आजाण असतात ते. त्यांना माहिती, त्यांना हे करून सगळं सिस्टीम, सगळी त्यांना डिझास्टर मॅनेजमेंट सिस्टीम कळलेली आहे त्यांना. आजाण असतात ते. इट इज नॉट दॅट दे कॅनॉट डू, पण त्यांना त्याचा धोकाच लक्षात येत नाही मुळात, कारण त्यांना अवेअरनेसच नसतं त्या गोष्टीचा. आगीत हात घालायचा नाही किंवा तिथून पळायचं नाही, तिथून वाकून बघायचं नाही, हे माहितीच नसल्यामुळे, म्हणजे जस्ट बिकॉज दे आर नॉट अवेअर दे आर मोर व्हल्नरेबल. दुसरा धोका कोणाला जास्त असतो? आफ्टर चिल्ड्रन हु इज मोस्ट व्हल्नरेबल? सिनियर सिटीजन्स. सिनियर सिटीजन्सला धोका माहिती नाही का? तर माहिती आहे.
कम्प्लिटली माहिती आहे, बट दे डोंट हॅव अ फिजिकल कॅपॅसिटी टू इव्हॅक्युएट. हा, उडी मारून जायचंय, पळून जायचंय, फास्ट पळायचंय, पटकन उडून दार उघडायचं, पटकन उठून दार उघडायचंय, तर दे कॅन नॉट डू दॅट. तर त्याच्या फिजिकल रिस्ट्रिक्शन्स आहेत. हा, तर म्हणून त्यांना सिनियर सिटीजन्सला धोका, इन स्पाइट ऑफ नोईंग दे आर अवेअर, बट त्याची फिजिकल कॅपॅसिटी नाही आहे. आणि लिस्ट धोका नवरा बायकोच म्हटलं तरी मग कोणाला धोका आहे जास्त? बायकोला जास्त आहे. बायकोला जास्त आहे, त्याचं कारण पण फार वेगवेगळे आहेत. आणि बायकोला जास्त आहे ह्याचा अर्थ असा नाही की शी इज फिजिकली इनकेपेबल ना, शी इज इक्वली अँड इक्विव्हलंटली केपेबल लाईक अ मॅन. पण मग गोड कुठे अडतं की प्रत्येक डिझास्टर्स मध्ये जर आता आपण जर अनालिसिस केलं तर सगळ्यात जास्त मृत्यूचा जो हे आहे ना तो बायकांचा असतो. मग तो काय? कांट दे इव्हॅक्युएट? काय? मेंटली स्ट्रॉंग नसतात ते. मेंटली स्ट्रॉंग नसण्यापेक्षा पण दे आर इमोशनली अटॅच्ड. माळेंमध्ये सुद्धा जेव्हा झालं ना तेव्हा वेन वी सॉ ना की माळेंमध्ये पण तेच होतं. घरी बाळ आहे, तिला सांगितलं, माळेंचं ते उदाहरण द्यायचं झालं तर ते आय हॅव नॉट एक्सपिरियन्स दिस, समबडी हॅज टोल्ड मी दॅट आय एम शेअरिंग विथ यू. ते माणूस बाहेर गोठ्यामध्ये गाईचं धारा काढत होता आणि तो बघतोय बरं का मागून त्याला ते डोंगर कोसळताना दिसते. ही इज कॉलिंग हिज वाईफ. तो बायकोला बाहेर बोलवतोय आणि ती बायको बाहेर यायची आत पळाली. तुम्ही एकदा असाच प्रश्न विचारला आमच्या कॉलेजमध्ये, एकदा एका कॉलेजमध्ये घेत होती की ती आत का पळाली. त्याच्यामुळे तिला वाटलं असेल आत जास्त सेफ आहे. बायका अशा नसतात म्हणे. त्यांना वाटलं असेल आत जास्त सेफ्टी असते म्हणे. म्हणलं तसं नाही, कारण हे होतं की हर बेबी वॉज इनसाइड. बाळ पाळण्यात होतं, बाळाला टाकून ती येणार कशी? इमोशनली अटॅच्ड. ओरिसामध्ये जेव्हा जास्त झालं तेव्हा ती नेमकी आंघोळीची वेळ होती बायकांची आणि ती कुडंट रन आउट ऑफ द टॉयलेट्स. त्याच्यापेक्षा मग त्यांनी ते मरण पत्करलं, कारण पाणी वाढत होतं, सांगत होते बाहेर चला म्हणून, पण ती वेळ अशी होती ना की मोस्ट ऑफ देम कल्चरल प्रॉब्लेम्स आहेत आपल्याकडे, इमोशनल अटॅचमेंट्स आहेत, त्याच्यामुळे विमेनची व्हल्नरेबिलिटी जास्त आहे मेनपेक्षा. अदरवाईज दे आर इक्विव्हलंट असं. सो मग व्हल्नरेबिलिटी, मग आता ही झाली घराची, आपण एका घराबद्दल बोलतोय. हे आता जर समाजाबद्दल बोललं तर मग त्याच्यामध्ये व्हल्नरेबिलिटी कोणाची जास्त आहे? सगळ्यांना व्हल्नरेबिलिटी सेम आहे का समाजामध्ये? सोसायटी जर आपण घेतली आपली, तर त्याच्यामध्ये सगळ्यांना व्हल्नरेबिलिटी सेम आहे का? नाहीये. तर देर आर सो मेनी सोशो इकॉनॉमिक कंडिशन, ज्यांची पुअर आहे त्यांची व्हल्नरेबिलिटी जास्त आहे, सिनियर सिटीजनची व्हल्नरेबिलिटी जास्त आहे, लहान मुलांची व्हल्नरेबिलिटी जास्त आहे, अपंग आहेत त्यांची व्हल्नरेबिलिटी जास्त आहे, आजारी आहेत त्यांची व्हल्नरेबिलिटी जास्त आहे. समाज म्हणून जेव्हा आपण क्रॉस सेक्शन घेतो तेव्हा हे सगळे पण तर घटक आहेतच ना असं. तर म्हणून मग व्हल्नरेबिलिटी, मग धोका कुणाला जास्त आहे तर ते व्हल्नरेबिलिटी. म्हणजे हजार्ड इंटू व्हल्नरेबिलिटी काढले की खरं म्हणजे आपल्याला रिस्क कळते की किती प्रमाणात आपल्याला धोका आहे. हे हजार्ड्स आहेत, दिस विल नॉट चेंज. हे व्हल्नरेबिलिटीज आहेत, म्हणजे हे जर झालं तर ह्या लोकांना धोका आहे असं. पण त्याच्यामधून मायनस काय करायचे तर आपल्याला खरंच जर रिस्क काढायची असेल तर आपण असं नसतं की आपल्याकडे काही कॅपॅसिटीच नाहीये. स्टॉक्स पडले म्हणून काय झालं आपण लगेच रस्त्यावर येतो का? नाही. दुसरीकडे असतं ना, कुठेतरी म्युच्युअल फंडात पैसे असतात, कुठेतरी बँकेत एफडी केलेली असते असं. सो इन फायनान्शियल क्रायसिस असतो आणि वी नो दॅट इज रेझिलियन्स. बेसिकली वी नो की हाऊ मच वी आर इन्व्हेस्टिंग इन व्हॉट, बट दॅट वी आर टॉकिंग अबाउट फायनान्शियल डिझास्टर्स. हिअर वी आर टॉकिंग अबाउट फिजिकल डिझास्टर्स. तर ह्याच्यामध्ये तर माझ्याकडे कॅपॅसिटी आहे. माझ्याकडे हॉस्पिटल्स, म्हणजे शहराचं जर हे घेतलं, क्रॉस सेक्शन घेतला तर आपल्याकडे हॉस्पिटल्स आहेत, आपल्याकडे कम्युनिटी रेझिलियन्स चांगला आहे. म्हणजे जर स्लम्स मध्ये आपण जेव्हा जरी बघतो ना तरी त्यांचा कम्युनिटी रेझिलियन्स खूप चांगला असतो बरं का. त्यांचा एकमेकांना मदत करण्याची वृत्ती इतकी जास्त असते, म्हणजे स्वतःचा धोक्यात जीव घालून सुद्धा जाऊन ते बाहेर सिलेंडर काढतील, ते बाकीच्या झोपड्यांना धोका आग लागू नये म्हणून. हा कम्युनिटी रेझिलियन्स तिथे खूप जास्त असतो. सो वी हॅव दॅट कम्युनिटी रेझिलियन्स. सो वी हॅव कॅपॅसिटीज. तिथे धोका कुठला असतो तर ते गल्ले इतके छोटे असतात, त्याच्या आतमध्ये अँब्युलन्सही जात नाही आणि त्याच्यामध्ये फायर ब्रिगेडही जात नाही असं. सो धोका तो म्हणजे व्हल्नरेबिलिटी तिथे वाढते, पण कॅपॅसिटीज कुठे वाढतात तर त्यांच्याकडे कम्युनिटी रेझिलियन्स खूप जास्त आहे. आपल्याकडे कम्युनिटी रेझिलियन्स हाऊसिंग सोसायटीजमध्ये किंवा ॲफ्लुएंट ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याकडे कम्युनिटी रेझिलियन्स तसा कमी पडतो. कारण एकटे बंगले असले फॉर एक्झाम्पल, एकटे असतात ते सगळे असं, तिथे सगळं जातं बट बोलवायलाच कोणी नसतं असं. सो इथे तर डिफरन्स होतो म्हणजे सगळा की, पण बेसिकली काय तर ह्या ह्याच्यामधून काढल्यानंतर आपल्याकडे कॅपॅसिटीजमध्ये आपल्याकडे क्षमता किती आहेत मुळात. जितके जास्त क्षमता तितकी आपली रिस्क कमी, जरी हजार्ड असतील तरी सुद्धा. तर मग ह्याच्यातून आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं तर मी माझी कॅपॅसिटी, माझी रेझिलियन्स कॅपॅसिटी कशी वाढवू शकतो. माझी रेझिलियन्स वाढवायचं असेल तर मला काय करायला लागेल तर मला माझ्या कॅपॅसिटीज वाढवायला लागतील. सो व्हॉट रिस्क वी आर ॲट अँड आर वी अवेअर. हे जर रेझिलियन्स म्हणजे कॅपॅसिटीज जर आपल्याला वाढवायचं असेल किंवा आपल्याला काय धोके आहेत हे जर काढायचं असेल मुळात, तर मग आपण ते कसे काढायचे आणि काय केलं पाहिजे त्याच्यासाठी उपाययोजना. तुमचे काय मत आहेत? आपल्याला कशाचा धोका आहे
आणि मुळात तो माहितीये का की आपल्याला आहे? एनीबडी? थिंक इन टू युअर लाईफ. तुमचे घर, तुमचं ऑफिस, तुमचं जाण्या येण्याचं ठिकाण, सगळं 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 ते बघा सोसायटीतलं हे. आणि आपल्याला कशा कशाचं धोकं, व्हॉट आर वी थिंकिंग? डिझास्टर्स, आपत्ती. आणि आता आपण फिजिकल म्हणजे नॅचरल अँड मॅनमेड एवढंच बोलतोय. वी आर नॉट टॉकिंग अबाउट फायनान्शियल डिझास्टर्स. त्यामुळे कोणीही विचारणार नाही की तुमच्या स्टॉकमध्ये किती पैसे आहेत. आकाशातून पडणाऱ्या उपग्रहाचा भागाचा सुद्धा धोका आहे. बरोबर आहे. त्याचा धोका आहे. आता जर सपोज आता ही जर फॅक्ट आपण या फॉर्म्युलामध्ये घातली, मागच्या फॉर्म्युलामध्ये जर घातली, तर आपण त्याच्यातून रिस्क कॅल्क्युलेट करू सर. हजार तुमचं म्हणणं आहे की आकाशातून पडणाऱ्या उपग्रहाचे तुकडे फॉर एक्झाम्पल, ते आता जे स्कायलॅब पडलं चायनाचं फॉर एक्झाम्पल, त्याचे वल्नरेबिलिटी कोण आहे, कोणाची वल्नरेबिलिटी, वल्नरेबल कोण आहे त्याच्यामध्ये? सपोज आपण तो धोका घ्यायचा ठरवला, तर त्याच्यामध्ये वल्नरेबिलिटी कोणाला जास्त आहे, त्याच्यातून इम्पॅक्ट कोणाला होऊ शकतो? क्राऊड जास्त, पण इट इज बीन डिझाईन्ड. पृथ्वीवरती 71% पाणी आहे, आणि ते कुठेही जरी पडलं ना तर ते जनरली ते पाण्यात पडावं अशीच त्याची सोय केलेली असते. समटाइम्स आता बिल्डिंग सुद्धा फॉर एक्झाम्पल वर्ल्ड ट्रेड सेंटर पडलं, वर्ल्ड ट्रेड सेंटर पडताना असंच का पडलं? इट वॉज डिझाईन दॅट इट विल नॉट टॉपल अँड इट विल, ते पत्त्यासारखं कधीतरी पडेल हे धरूनच डिझाईन केलेलं असतं कुठलीही बिल्डिंग फॉर एक्झाम्पल, की त्याला मॅक्झिमम ते किती सस्टेन करू शकतं आणि काय सस्टेन करू शकतं. तर त्याच्यामध्ये डिझाईन तसंच आहे. ते उपग्रहाचं सुद्धा त्याचा धोका कोणाला होऊ शकतो? सागरी प्राण्यांना होऊ शकतो. ऍक्च्युली वी आर नॉट टॉकिंग अबाउट एन्व्हायरमेंट डिझास्टर्स इथे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जंगलात आग लागली, किंवा जंगलामध्ये एखादा लँडस्लाईड झाला फॉर एक्झाम्पल, आणि शहरात लँडस्लाईड झाला, तर त्याच्यामधला धोका कुठला जास्त आहे? शहरातला, कारण तिथे मनुष्यहानी आहे आणि तिथे प्रॉपर्टीची हानी आहे. पण ह्याचा अर्थ असा आहे का की तो धोका नाही आहे जंगलात झालेला? आहे ना, एंडेंजर्ड स्पीसीज तुमची जातात आहे. तुमचं एकदा वणवा पेटल्यानंतर एवढी जर झाडं गेली किंवा लँडस्लाईड मध्ये जर एवढी झाडं गेली तर ती परत लगेच येणारी नाहीये. असं म्हणजे जरी फक्त आपण ते मॅनेजमेंटमध्ये घेत नाही, कारण आपण तिथे उपाययोजना करत नाही. डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये आपण ते घेत नाही, जसं तुम्ही आता म्हणताय ना तसं ते आपण डिझास्टर मॅनेजमेंट घेत नाही, बिकॉज इट इज डिझाईन टू फॉल इन टू द सी ऑर इन द ओशन. असं. आणि आता तर ते नवीन प्रयोग चालू झालाय ना, तो न्यूक्लिअर ह्याच्याने ना त्याला डिरेक्शन देऊ शकतात ते कुठे पडायचं किंवा ते कुठे पडलं पाहिजे असं. तर त्यामुळे आणि मग त्याची कॅपॅसिटी काय, तर त्याच्यासाठी तुम्ही जसं म्हणता ना त्याच्यासाठी कॅपॅसिटी भरपूर आहे त्याच्यासाठी, कारण मोठ्या मोठ्या संस्था त्याच्यामध्ये काम करतात, पैशाची सोय आहे त्याच्यासाठी त्यांच्याकडे. म्हणजे एक्झाम्पल उद्या जर न्यूक्लिअर हे करायचं झालं त्याला तर ह्याच्याने तर कॅपॅसिटी आहे त्याच्यासाठी. त्यामुळे ते रिस्क किती आहे, तर ती त्या मानाने ते रिस्क कमी आहे असं. तर असं प्रत्येक रिस्क वी कॅन अनालाइज इन टू दिस फॉर्म्युला. आपण ह्या फॉर्म्युलामध्ये आपली प्रत्येक रिस्क अनालाइज करू शकतो त्याच्यामध्ये, आणि आपण रिस्क काढू शकतो. की मग रिस्क काढण्याचं मेन हे काय, तर आता कॅपॅसिटीज मधलं सगळ्यात मुख्य कॅपॅसिटी, सगळ्यात मेन कॅपॅसिटी काय आहे? अलर्टनेस. अलर्टनेस पेक्षा आय एम अलर्ट, ओके, बट इफ आय डोंट नो ओनली अवेअरनेस. सो हाऊ मच अवेअर आय एम. अलर्ट मी आय माइट बी अलर्ट बट आय माइट नॉट बी अवेअर असं. सो द अवेअरनेस इज मस्ट. की मला म्हणूनच की वाय वी हे जे आहे ना की व्हॉट रिस्क वी आर वी अवेअर. मुळात जो व्यक्ती अवेअर असतो ना तो 70% सेफ असतो असं आपण गृहीत धरतोय त्या ह्याच्यामध्ये. म्हणजे आपले अझम्पशन फॅक्टर्स जे असतात ना, इफ यू नो त्याचा धोका आहे तर यू नो दॅट यू आर 70% सेफ. कारण माहीत असलं तर देन यू कॅन ऍक्ट. पण माहितीच नसेल तर मी ऍक्ट कसं करणार आहे? तर माळेला त्यांना माहितीच नाही की कधीतरी तो डोंगर कोसळेल त्याच्यावरती. पहिल्यांदा झालंय का ते? तर नाही. त्याच्या आधी जुईनगरमध्ये झालं होतं, त्याच्या आधी कुठे अजून कोकणात 2 ठिकाणी झालं होतं जिथे गावच्या गाव गेलंय. वी नो, वी व्हॅनिश्ड ऑन द मॅप्स असं. माहिती नव्हतं का? तर माहिती होतं, पण आपल्याकडेच असं होईल असं कोणाला वाटलं होतं? वाटलंच नव्हतं ना असं होईल म्हणून. आज आपल्याकडे उद्या इथे भूकंप येईल, मला माहितीच नाही येईल की नाही. आय एम नॉट, बट आय एम अवेअर. आमच्या मुलांना माहिती आहे की जर झालं तर आमच्या टीचर्सला माहिती आहे की शाळातून ते मुलांना बाहेर काढायचं कसं. आमच्या हॉस्पिटल्सला माहिती आहे की ते हाऊ तुमची बिल्डिंग म्हणजे क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो आपण त्याला, की ते कसं करायचं. उद्या जर सपोज भूकंप जर झाला आणि पहिली जर हॉस्पिटलचीच बिल्डिंग पडली तर मग काय होईल? त्याच्याने व्हल्नरेबिलिटी अजून जास्त प्रमाणात वाढते. सो क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला आपण म्हणतो ना ते तरी कमीत कमी सेफ राहिले पाहिजे. त्यामुळे इट इज डिझाईन्ड ऑल्सो टू दॅट एक्सटेंट. जसं वर्ल्ड ट्रेड सेंटर जेव्हा डिझाईन केलं होतं ना तेव्हा त्यांना काही माहिती नव्हती की त्याला विमान येऊन धडकेल. इट वॉज नॉट डिझाईन्ड फॉर दॅट. नाऊ दे आर डिझायनिंग फॉर दॅट. इट वॉज नॉट डिझाईन्ड, बट
हे माहिती होतं की उद्या काही जरी झालं आणि जर ती बिल्डिंग पडायची वेळ आली तर ती बिल्डिंग अशीच पडेल. सो इट वॉज डिझाईन फॉर दॅट. जपानमध्ये जेव्हा बिल्डिंग डिझाईन होतात ना तेव्हा त्यांना माहिती असते की भूकंप येणार असेल तर ही बिल्डिंग किती आणि किती घेऊ शकते ते त्याचा हे किती घेऊ शकते. आणि देर इज नथिंग कॉल्ड डिझास्टर प्रूफ. म्हणजे ते आपल्या हातातच नाही आहे. मी कुठलीच प्रूफ गोष्ट बांधूच शकत नाही किंवा मी कुठलीच प्रूफ सिस्टीम तयारच करू शकत नाही. कुठली पण सिस्टीम घ्या ती पीएनबीची एवढी भारी सिस्टीम केलेली ती पण गेली गावात. म्हणजे कुठलीच सिस्टीम किती पण तुम्ही भारी सिस्टीम करा सिस्टीम विल समटाइम्स फेल. सो व्हॉट इज युअर प्लॅन बी? व्हॉट आर युअर कॅपॅसिटीज? आर यू अवेअर? डू यू नो की ही सिस्टीम फेल झाली तर मला काय करायचंय? सो दॅट इज ऑल अबाउट अवेअरनेस. So what are your guesses? Chennai has lost 20,000 crore rupees to disasters like floods. चेन्नईचं सगळ्यांना माहिती नाही. आत्ताच आपलं गेल्या 2 वर्ष झाले चेन्नईचं होऊन 20,000 कोटी रुपये गेले त्याच्यामध्ये पाण्यामध्ये. आणि एवढं करून सुद्धा आता ते पूर्ण शहर डिझास्टर फ्री झालंय का? म्हणजे आता जे त्याचे जे परिणाम आहेत ते सगळे संपलेत का आता? पण नाही. वी डोंट नो. आपल्याला वाटतं की जेवढं पेपरमध्ये येतं तेवढ्याच गोष्टी होत असतात बेसिकली बिकॉज वी रीड ओनली पेपर्स. त्याच्या पलीकडे जाऊन वी डोंट ट्राय टू फाइंड आउट की व्हॉट हॅपन्स असं. सो इट इज नॉट. श्रीनगर इज स्टील ग्रॅपलिंग टू बी ऑन टोज विथ हेवी डॅमेज टू इन्फ्रास्ट्रक्चर. श्रीनगरमध्ये जे झालं होतं त्याच्यासाठी जे हेवी इन्फ्रास्ट्रक्चर जे डॅमेज झालं होतं त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय रोड्स. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या पाणी आलं सगळं. ते दाल लेक आणि श्रीनगर सगळं एकच झालं मुळात. त्या दाल लेक मध्ये इतका गाळ आहे की तो गाळ सगळीकडे नॅचरली पसरला असणार आहे. आता तो सगळा गाळ त्यांच्या त्या ड्रेनेज सिस्टीम मध्ये जर गेल्यानंतर अख्ख्या शहराची ड्रेनेज सिस्टीम परत जेव्हा तुम्हाला रिज्युनेट करायला लागते रिफर्बिश करायला लागते इट इज नॉट अ इझी जॉब. बरं तोपर्यंत बाकीचं टॉयलेटचं काय होणार? दॅट इज अ व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन. किंवा ती सिस्टीम तोपर्यंत कशी होते म्हणजे हाऊ डज दॅट सिस्टीम वर्क? सगळीकडे जेव्हा पाणी आहे शहरामध्ये तेव्हा हाऊ विल यू यूज युअर टॉयलेट्स? वेअर विल वॉटर कम फ्रॉम? असं म्हणजे आपल्याला वी हॅव नॉट गॉन थ्रू त्या एक्स्ट्रीम डिझास्टर्स मध्ये आपण कधी गेलो नाही. आणि फॉर्च्युनेटली आपल्याकडे सगळ्यात मोठा डिझास्टर हा की 2 दिवस पाणी नाही आलं. दॅट इज अ ह्यूज डिझास्टर फॉर अस की 2 दिवस पाणी नाही आलं. मग लगेच आपल्याकडे अगदी युद्ध पातळीवर सगळं चालू होतं. पीपल हॅव नो वॉटर फॉर 7 days. आणि उत्तराखंड इज स्टील नॉट इन सो गुड कंडिशन. उत्तराखंडचं डिझास्टर काय होतं? हाऊ मेनी पीपल फील दॅट उत्तराखंड इज अ नॅचरल डिझास्टर अँड हाऊ मेनी पीपल फील दॅट उत्तराखंड इज अ मॅनमेड डिझास्टर? यू से इट इज अ मॅनमेड डिझास्टर. अजून कोणाला वाटतं इट इज अ मॅनमेड डिझास्टर? यू फील इट इज अ मॅनमेड डिझास्टर. अजून वाय डू यू फील इट इज अ मॅनमेड डिझास्टर? त्यांनी सगळं बांधकाम हे गणेशच्या आपण जे म्हणतो की जे इलिगल म्हणतो आपण की जे करायला नाही पाहिजे तिथे बांधकामं केली होती आणि करताना जी निसर्गाची जी हानी केली सिस्टीमची तर त्याचा इम्पॅक्ट हा नंतर आपल्याला त्याच्या रूपात आपल्याला संचितांचे भोग म्हणतो ते झालं ते तसं. सो वॉट एव्हर वी डिड इट वॉज पेड बॅक रादर. की जिथे करायचंच नव्हतं किंवा ज्या पद्धतीने करायचं होतं त्या पद्धतीने ते केलंच नाही. मंदिर पडलं का? तर मंदिर नाही पडलं बिकॉज इट वॉज डिझाईन. की ते कसं मंदिर सोडून सगळं पडलं. मग ते आपण नाही ते फक्त देवाचं मंदिर आहे म्हणतात. ते देवाचं मंदिर नाही. इट वॉज डिझाईन. इट शुड नॉट फॉल. त्याची जी सिस्टीम्स वापरले होते आणि ते फोटोज तुम्ही जर कोणी बघितले असेल तर मोठ्याचे मोठे दगड येऊन ते पार त्या मंदिरापर्यंत लागून गेले पण ते मंदिर पडलं नाही बरं का. कारण त्याचं फाउंडेशन किंवा त्याचे हे आणि बाहेर सगळं खच नुसता डेड बॉडीजचा मंदिराच्या बरं का सगळं. म्हणजे इतके वी हॅव सम फोटोज इतके भयानक फोटोज आहेत की यू कॅनॉट सी ऑल्सो म्हणजे टू दॅट एक्सटेंट. म्हणजे असं इट वॉज अ नॅचरल डिझास्टर डेफिनेटली. कारण ढगफुटी झाली होती. ती ढगफुटी इज नॉट एक्सपेक्टेड. पण ढगफुटी झाल्याने माणसं नुसती मरतात का? किंवा फॉर एक्झाम्पल आपण अजून एक उदाहरण देतो की डू अर्थक्वेक किल पीपल? भूकंपामुळे माणसं मरतात का? किती जणांना वाटतं भूकंपामुळे माणसं मरतात? भूकंपाच्या भीतीने मरतात. बरं भूकंपाची भीती कधी वाटते सर? भूकंप कधी येणार आपल्याला माहितीच नाही ना. मग भीती कशी असेल त्याची? डू अर्थक्वेक. काय सर? इमारती पडल्यामुळे. सो भूकंपामुळे माणसं मरत नाहीत. पीपल डाय बिकॉज ऑफ बिल्डिंग कोलॅप्स. सो बिल्डिंग किल पीपल. भूकंप अर्थक्वेक डझंट किल. म्हणजे फॉर एक्झाम्पल भूकंप आल्यानंतर मी जर ओपन ग्राउंड मध्ये उभी असेल तर मी काय होईल? फार तर मी पडेन पण मी मरणार नाही. मला थोडंसं इंजुरी होईल वॉट एव्हर टू दॅट एक्सटेंट ट्रेमर्स नाही पण मी मरणार नाही. बट इफ आय एम अंडर अ बिल्डिंग इनसाइड अ बिल्डिंग देन द बिल्डिंग माइट फॉल ऑन मी विच विल किल मी. So it is said that earthquakes don't kill people. It is a building. So you are there where you are. म्हणजे तुम्ही त्या वेळेला कुठल्या जागी आहात हे महत्वाचं आहे.
हा तुमची घर किती पण भारी असेल, सगळं प्रूफ असेल पण इफ यू गो टू अन ऑफिस आणि दॅट इज नॉट इन गुड कंडिशन देन यू आर ऑल द चान्सेस टू डाय इन अ फायर. सो तुम्ही कुठे आहात त्या वेळेला दॅट इज मोर इम्पॉर्टंट. हा आणि म्हणून हे नेसेसरी. मग बिल्डिंग कुठे बांधल्यात, अर्थक्वेक मी नाही तयार केला, ठीक आहे, पण बिल्डिंग तुम्ही तयार केली आहे ना असं. सो दॅट हॅज टू बी रेझिस्टंट टू डिझास्टर्स ना असं. तो भाग येतो की अर्थक्वेक्स डोंट किल पीपल, इट इज आवर ह्युमन इंटरव्हेन्शन की हाऊ मच सेफ्टी आपण त्याच्यामध्ये आणतोय असं. हा सो व्हॉट आर अवर रिस्क. सो इफ यू नो अवर रिस्क देन वी विल डिझाईन फॉर रिस्क ना. आपल्याला जर मुळात धोके माहिती आहेत तर आपण त्याच्यासाठी डिझाईन करू ना. आणि डिझाईन करणं म्हणजे फक्त अर्थक्वेक मध्ये भूकंपामध्ये बिल्डिंग पडणार नाही म्हणून त्याला डिझाईन करणं हे नाही. हा तर each and everything first and foremost it starts with awareness. what am I aware. बिल्डिंग ही किती पण भारी डिझाईन करा ती 10 मिनिटांनी पडणारच, किती पण करा, कारण ते डिझाईन आपल्याला परवडणारच नाही की ते प्रूफ असं कुठलं गोष्ट नसतेच मुळात. हा जेव्हा आपण म्हणतो ना की कुठलीही बिल्डिंग, आता ही इमारत आहे फॉर एक्झाम्पल, हा दिस इज अ डिझास्टर रेझिस्टंट बिल्डिंग. हा म्हणजे ह्याच्यामध्ये डिझाईन करताना जेव्हा सगळे धोके लक्षात घेतले होते ना त्याच्यामध्ये अर्थक्वेक हा धोका लक्षात घेतलेला आहे आणि ती डिझाईन पण केली आहे. पण डिझाईन केली आहे म्हणजे काय केली आहे नक्की, ही बिल्डिंग डिझाईन केली म्हणजे नक्की काय केली. अर्थक्वेक रेझिस्टंट म्हणजे काय, एनीबडी. एकदम कोलॅप्स होणार नाही ताबडतोब. हा तर ती पडझड तिची चालू होईल पण ती एकदम पडणार नाही. हा तर त्याला 10 मिनिटं 15 मिनिटं वेळ लागेल आणि ती कशी पडेल ते पण डिझाईन केलेलं आहे. तर त्या 15 मिनिटात मला इव्हॅक्युएट करता येते का मुळात. आणि 15 मिनिट हा खूप मोठा वेळ झाला बरं का बाहेर कम्प्लिटली बाहेर पडण्यासाठी. तर डिझास्टर रेझिस्टंट म्हणजे काय, तर ती 10 ते 15 मिनिटं झुंजवेल ते अर्थक्वेकला, ती पडणार नाही लगेचच आणि तेवढा वेळ मला इव्हॅक्युएट करायला मिळेल. दॅट इज डिझास्टर रेझिस्टन्स. देर इज नथिंग लाईक डिझास्टर प्रूफ. म्हणजे किती पण 9चा भूकंपाला तरी माझी बिल्डिंग पडणार नाही असं होत नाही, होणार नाही कधी. बरं मग आता नुसती बिल्डिंग सपोज 15 मिनिटासाठी डिझाईन केली, हा अर्थक्वेक रेझिस्टंट डिझाईन केली, सो आय कॅन इव्हॅक्युएट इन 15 मिनिट्स. पण त्या 15 मिनिट्स मध्ये सगळ्यात जास्त मोठा कशाचा मुद्दा आहे, त्या 15 मिनिटांमध्ये सगळ्यात जास्त मोठा मुद्दा आहे की एम आय अवेअर की 15 मिनिट्स नंतर पडणार आहे, आय हॅव टू इव्हॅक्युएट इन अ सेफर झोन. तर म्हणून मग परत डिझास्टर रेझिस्टन्स ऑफ द बिल्डिंग माइट नॉट बी माय केक. आय एम नॉट डिझायनिंग बिल्डिंग, मी नाही डिझाईन करते, मग मला माहिती नाही की ती 15 मिनिट टिकेल का नाही. पण त्या 15 मिनिटात किंवा 5व्या मिनिटाच्या पहिले मला जे काय करायचं ते इव्हॅक्युएट करायचे. हे जे नॉलेज आहे ना, माझं जे अवेअरनेस आहे ना, दॅट विल क्रिएट रेझिलियन्स. दॅट इज माय कॅपॅसिटी. आणि त्या कॅपॅसिटी माझी कधी वाढते ना, आय एम अवेअर की व्हॉट आर द बेस्ट पॉसिबल वेज फॉर मी टू. म्हणजे कितीतरी आता ते विमानामध्ये कसं ते देतात की नाही धोक्याचं की गेल्या की काय करायचं कसं ते आपण ऐकत नाही ती गोष्ट वेगळी. किती जरी विमान प्रवास केला, आता कोणालाही जरी विचारलं की काय सांगतात बाबा ते कोणालाच माहिती नसतं आपल्याला. तर ठीक आहे ते आपण बघत नाही. मे बी अपार्ट फ्रॉम सीइंग द एअर हॉस्टेस मे बी वी डोंट सी एनिथिंग. ओके दॅट इज वन पार्ट ऑफ इट. बट अदर पार्ट ऑफ इट इज आजकाल हॉटेल्समध्ये पण ते चालू केलंय बरं का. वेन एव्हर यू गो टू बिगर हॉटेल्स, मोठ्या मोठ्या हॉटेल्समध्ये, किंवा इट इज मेड मॅन्डेटरी फॉर देम टू टेल देम व्हॉट आर युअर एस्केप रूट्स. इट इज मॅन्डेटरी टू पुट ऑन द युअर दिस थिंग की आग लागली तर काय, फ्लड झालं तर काय, किंवा अजून काय झालं तर की ते एस्केप रूट तुमचा कुठला आहे. आपलं ह्याचा जेव्हा झाला होता ना, आग लागली होती आपल्या मंत्रालयाला, आग लागली होती, त्याच्यामध्ये जे लोक गेले ते कोण होते लोक, त्याच्यामध्ये आपले जीवितहानी पण झाली होती ना, त्याच्यामध्ये 5 का 7 लोकांचं काहीतरी झालं होतं. आय डोंट नो द नंबर एक्झॅक्टली, पण ते गेले होते. पण ते हू आर दे, एक्झॅक्टली दे वेर व्हिजिटर्स. ते बाहेरून आलेले लोक होते आणि धूर झाल्यामुळं त्यांना समोर असलेली स्टेअरकेस आणि हे पण दिसले नाहीत धुरामुळं आणि पॅनिक कंडिशन तयार होतं. म्हणजे घाबरलं जातं ना माणसं, ते घाबरल्यानंतर सुचतच नाही मुळात की कुठे जायचं. आणि ते व्हिजिटर्स होते सगळे, त्यांना माहितीच नव्हते की एस्केप रूट्स म्हणजे ज्या रस्त्याने मोठे माझ्यामध्ये कुठून आलो आणि कुठून झालं हे सुद्धा आपल्याला पटकन लक्षात येत नाही ना. तर पॅनिकमध्ये देन दे गॉट सफोकेटेड अँड दे डाइड. आणि त्यांना बाकीचा पण अवेअरनेस होता की सपोज असं जर झालं, इफ वी आर देअर समवेअर, तर काय करायला पाहिजे तुझं. खूप दूर झालं, आता इथे खूप दूर झालं, काय करायला पाहिजे, खाली बसायला पाहिजेत. हा खाली बसायला पाहिजेत म्हणजे रांगायला पाहिजेत लिटरली, सपाट. अँड देन यू एस्केप. उभं राहून पळत जाणं हे एस्केप रूट नाही, खाली बसून जाणं. पण पॅनिक कंडिशन मध्ये तो सुचतं का आपल्याला, कारण खाली बसून जाण्याला जर आपण असं 5 मिनिटात जाऊ देतो तसं 20 मिनिटं लागतील जायला, कारण ते काय ते रोजच्या आपल्या ह्याच्यातला नाही येते ती गोष्ट आपल्या ह्याच्यातली. हा पण इफ वी नो की आपल्याला तो रूट चोक्ड आहे आणि आपल्याला अजून एक 10 मिनिटं ह्याच्यात काढायचे, तर द बेस्ट वे इज यू लाय फ्लॅट. हा फ्लॅट का लाय करायचं,
क्रॉल हा किंवा फ्लॅट. पण फ्लॅट का लाय करायचं? ऑक्सिजनचे प्रमाण खाली असतं. का ऑक्सिजनचे प्रमाण खाली असतं? हा धूर सगळा वरती जातो आणि ते गरम असतो तो. तर हॉट एअर रायझेस अप, त्यामुळे स्मोक त्याच्याबरोबर वरती जातो आणि देन खाली होणार. तेच जर सपोज केमिकल जर झालं तर किंवा हे जर झालं तर केमिकल म्हणजे भोपाळ सारखं झालं तर काय करायचं? सपोज इट इज नॉट फायर अँड स्मोक आणि इट इज अ पॉयझनस गॅस, तर काय करायचं? हा खाली होत. ओके, दॅट इज वन थिंग की खाली. तर इफ द गॅस इज हेवियर लाइटर देन एअर इट विल गो अप. इफ इट इज हेवियर इट विल सेटल डाऊन. तर मग खाली रांगणं मग ते इज नॉट अ म्हणजे तो पर्याय नाही आहे. हा तर मग त्या केसमध्ये काय करायचं? रुमाल वजा करून तोंडाला बांधायचं. हा रुमाल वजा करून तोंडाला बांधून घ्यायचं. हा आणि ओलं करून हा. सो दॅट टाइम व्हॉट यू हॅव टू डू इज, रुमाल असतो ना, रुमाल आपला किंवा कुठलंही कापड ओलं करून व्हॉट एव्हर आपल्याकडे जे सोय पळून जाऊन कुठे ते पाणी नाही शोधतायत, कुठे हे करून किंवा आपल्या ह्याच्याने तोंडाच्या ह्याच्याने सुद्धा करून तो मग तो नाकाला लावायचा बरं का. इट हॅज टू बी वेट. इट हॅज टू बी वेट म्हणजे मग ते आत हे जात नाही. सो दॅट इज डन वेन इट इज, जेव्हा आपण पॉयझनस गॅसेस बद्दल बोलतो. वेन इट इज फायर देन यू हॅव टू क्रॉल. तो असे खूप सारे गोष्टी आहेत ज्याच्यासाठी आपण एक वेगळं कम्प्लिटली वर्कशॉप घेतो. दिस इज ओनली वाय आय एम सेइंग इज यू हॅव टू नो युअर रिस्क. सो व्हॉट आर आवर रिस्क बेसिकली. आणि मग हा डिबेट चालू होतो की डेव्हलपमेंट वर्सेस डिझास्टर्स. आता आपण ही जी डेव्हलपमेंट करतोय, जी टाण आपली चाललेली असते 15, 16, 30, 32, 101 मजल्यांच्या बिल्डिंगा बांधा, त्याच्यासाठी रस्ते नसतात, त्याच्यासाठी पाण्याचं सोयी नसतात फारशा. तर ही व्हॉट इट इज, डेव्हलपमेंट वर्सेस डिझास्टर्स असायला पाहिजेत का डेव्हलपमेंट प्लस डिझास्टर असायला पाहिजेत का डेव्हलपमेंट इज इक्वल टू डिझास्टर्स आहे? कोणाचं मत कसंही असू शकतं. हा का डेव्हलपमेंट अँड डिझास्टर आहे, का डेव्हलपमेंट डिवायडेड बाय डिझास्टर आहे, का डेव्हलपमेंटच्या कितीतरी पर्सेंटेज मध्ये डिझास्टर होता, का डेव्हलपमेंट मायनस डिझास्टर्स आहे. सो व्हॉट इट इज. रिस्क कशाची आहे तर आपल्याला बिल्ड एन्व्हायरमेंटची आहे, क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चरची आहे, नॅचरल रिसोर्सेसची आहे आणि बेसिकली जर काय असेल तर ती क्वालिटी ऑफ लाईफची आहे. सो विथ दिस काइंड ऑफ डेव्हलपमेंट म्हणजे ही जी आपली आता डेव्हलपमेंट चालली, नॉट बॅड, जे चाललंय चांगलंच चाललंय. डेव्हलपमेंट पाहिजेच आहे, प्रत्येकाला पाहिजे. इथे बसलेलं कोणी असं नाही की जे म्हणाल की मला रस्ते नको आहेत, मला पाणी नकोय, मला हे नकोय, मला मेट्रो नकोय. सगळ्यांना सगळं पाहिजे ते फाईन. व्हॉट अबाउट युअर क्वालिटी ऑफ लाईफ? इज इट इन्क्रीजिंग? what it is giving to me, is it giving me a good quality of life or is it giving me a bad quality of life? मेट्रोचं काम पुढचे 20 वर्ष चालणार, सगळं रस्ते खणणार, सगळीकडे आपले पोल्युशन लेवल्स वाढणार. आय डोंट नो वेदर आय विल सिट इन द मेट्रो असं. सो म्हणून मेट्रो करायची नाही का? तर तसं नाही. माय चिल्ड्रन स्टील रिक्वायर मेट्रो, दे विल रिक्वायर मेट्रो, बट व्हॉट इट इज डुईंग टू द क्वालिटी ऑफ लाईफ. अँड वेन वी आर टॉकिंग अबाउट क्वालिटी ऑफ, आपण जेव्हा क्वालिटी ऑफ लाईफ बोलतो तेव्हा फक्त कोणाला तरी दोष द्यायचा म्हणून त्यांनी माझ्या आयुष्याची क्वालिटी खराब केली असं नाही. तर हाऊ मच आय एम रिस्पॉन्सिबल फॉर क्वालिटी ऑफ लाईफ फॉर मी अँड फॉर माय कम्युनिटी. म्हणजे त्याच्यामध्ये मग ते सगळं झालं. मग अगदी ओला कचरा आणि सुका कचऱ्यापासून ते आलं की क्वालिटी ऑफ लाईफ मी काय करते, मी जेव्हा कचरा एकत्र करून खाली देते, कोणीतरी ते नेतंय ना, कोणीतरी उचलतंय ना ते, मग व्हॉट आय एम आय डुईंग. म्हणजे वी डोंट हॅव टू डिबेट ऑन मेट्रो, वी कॅन डिबेट ऑन आपल्या रोज घडणाऱ्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा. फॉर एक्झाम्पल, मी जेव्हा एकत्र कचरा करून देतोय तेव्हा ती वास येणार आहे, त्याला ते कुजणार आहे, ते सडणार आहे, ते कुजणार पण आहे, ते सडणार आहे आणि त्याचा वास येणार आहे. कुणीतरी ते घेऊन जाते, त्याला आयुष्य नाही का? त्याच्या क्वालिटी ऑफ लाईफचं मी काय करते? सो एम आय नॉट इंटरव्हिनिंग हिज क्वालिटी ऑफ लाईफ. सो मी काय करायला पाहिजे? सो व्हॉट इज माय रिस्पॉन्सिबिलिटी? हाऊ मच अवेअर आय एम. मलेरिया आणि डेंग्यू झाला की फक्त मी घर स्वच्छ ठेवले म्हणून मला डास चावणार नाहीत असं आहे का? तर असं नाही आहे आपल्याला, अनफॉर्च्युनेटली. त्यामुळे मला फक्त माझं घर स्वच्छ ठेवून चालणारच नाही. आय हॅव टू लुक ॲट द कम्युनिटी लेवल ऑल्सो. आणि मग हे प्रिव्हेन्शन, प्रिपेअरनेस अँड मिटिगेशन मेजर्स. सो व्हॉट वी आर डुईंग फॉर प्रिव्हेन्शन, व्हॉट आर वी डुईंग फॉर अवर प्रिपेअरनेस मेजर्स, आणि आपण कशा पद्धतीने हे सगळं मिटिगेट करू शकतो. आपल्याला काय काय करायला लागणार आहे? इन्स्टिट्यूशनल लेवलवर आपल्याला हे सगळं करायला लागणार आहे, पॉलिसी लेवलला करणार आहे. इन्स्टिट्यूशनल लेवल म्हणजे वी हॅव टू ऑल टेक रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ डुईंग राईट थिंग्स. वी हॅव टू फर्स्ट फाइंड आउट व्हॉट इज द राईट थिंग. आणि इन्स्टिट्यूशनल लेवलला आपल्याला ते करायला लागणार आहे. पॉलिसी लेवलला करायला लागणार आहे आपल्याला. नियम, ऍक्ट हे सगळे लागणार आहेत त्याच्यासाठी. जसं आता डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट आहे, एज्युकेशनल लेवलवर आपल्याला काम करायला लागणार आहे. आवर चिल्ड्रन हॅव टू नो दिस फर्स्ट, की आपल्या मुलांना म्हणजे ते शिक्षण पद्धतीमध्ये हे सगळं आलं पाहिजे. आणि हे सगळं का आलं पाहिजे तर त्याचे कारण आता काय माहिती का? बिकॉज नाऊ थिंग्स आर चेंजिंग.
हा टेक्नॉलॉजी, मोबाईल माझ्या हातात पहिला कधीच नव्हता. कम्प्युटर्स आय नेव्हर युज्ड व्हेन आय वॉज यंग. टीव्ही नव्हता. माय चिल्ड्रन कॅनॉट बिलीव्ह की आमच्या लहानपणी टीव्ही नव्हता. त्यांना वाटतं की आमच्या लहानपणी सगळं जग ब्लॅक अँड व्हाईटच होतं. माय चिल्ड्रन फील लाईक दॅट. म्हणजे दे डोंट नो व्हॉट वॉज लाईफ बिफोर मोबाईल. दे डोंट नो की टीव्ही नसतो म्हणजे काय असतं असं. सो एज्युकेशनल लेवलला वी हॅव टू गो ॲट एज्युकेशनल लेवल ऑल्सो टू मेक आवर चिल्ड्रन अंडरस्टँड की आपल्या मुलांना अंडरस्टँड केलं पाहिजे की हे काय आहेत आपले. ओके. कॉर्पोरेट आणि इंडस्ट्रियल बिझनेस लेवलला न्यायला लागणार आहे, कम्युनिटी लेवलला न्यायला लागणार आहे आणि इंडिव्हिज्युअल लेवलला आपल्याला न्यायला लागणार आहे. सो दिस इज अवर ऍक्शन प्लॅन बेसिकली की बी अवेअर, educate yourself and others so you are 50% safe at least. Have a plan, you are 25% safe, and be ready for action, then you are 20% safe. So 95%. 5% you cannot say that you will be ever safe. So is safety your choice or your responsibility? That is what is the debate. माझी सेफ्टी ही माझी चॉईस आहे का माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे? माझी चॉईस असेल तर आय माइट नॉट केअर सो मच. माझी चॉईस आहे ना, मला नाही वाटलं उद्या असं, पण ओके ऍक्सिडेंट झाला असं, ओके. काय माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आय कॅनॉट डाय बिकॉज आय एम रिस्पॉन्सिबल फॉर 5 people in my house. So that is my responsibility. I cannot mix wet garbage and wet garbage because I cannot make somebody else take that sadlela kachra from my house. I cannot throw a sanitary napkin into a katraच्या पेटीत because somebody else is going to lift it by hand. So that is a debate whether it is your choice or whether it is your responsibility. Thank you.